नमस्कार. मी प्र के घाणेकर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आपण इथे एक व्याख्यान सत्र घेतलं. त्या व्याख्यान सत्रात मूर्तींच्या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या बरोबर आलेलो आहे. आपल्याकडे मूर्ती हा शब्द काही अपरिचित नाही, त्यामुळे मूर्तीबद्दल काही वेगळं सांगायला पाहिजे असं नाही, असं सगळ्यांना वाटेल. पण मूर्तींबद्दल खूप काही जाणून घेण्यासारखं आहे आणि त्याचा थोडासा एक धांडोळा किंवा एक ओघवता परिचय असं करून घेण्यासाठी आज आपण इथे आलो. कसं आहे की मूर्ती हा शब्द आपण बऱ्याच वेळेला एक मूर्ती असली की एक मूर्ती असा शब्द वापरतो. अनेक जर असतील तर काही जण मूर्त्या असा तो शब्द वापरतात. ते बरोबर नाहीये, ते चुकीचं आहे. एक मूर्ती आणि अनेक मूर्ती. मूर्तींच्या संदर्भात आणखी एक गोंधळ होऊ शकतो. आपण आपल्या आजूबाजूला अनेक पुतळे पाहत असतो. ते पुतळे आणि मूर्ती याच्यामध्ये फरक आहे, तो आपण जाणून घेणं सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे पुतळ्यांबद्दल मी आज काही बोलणार नाहीये. मी फक्त मूर्तींच्या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहे. मूर्तीपूजा किंवा प्रतिमा पूजन हे आपल्याकडे शतकानुशतक चालू आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली, त्याची एक थोडक्यात झलक आपण बघणार आहोत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी आपल्याकडे पंचमहाभूत मानली जातात. त्यांचं कधी कधी सौम्य स्वरूप, कधी कधी मानवाला अनुकूल स्वरूप, कधी कधी प्रतिकूल आणि कधी कधी अतिशय रौद्र असं स्वरूप या आदी मानवाने पाहिलं. आणि मग काही वेळेला भीतीपोटी आणि काही वेळेला आदरापोटी यांची आपण उपासना करावी. त्यांची उपासना केली की आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपल्याला सोयीच्या गोष्टी होतील, अशी एक भावना निर्माण झाली. आणि मग त्यातून या पंचमहाभूतांची उपासना सुरू झाली. पण ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही काही आपल्याला हुकमी आपल्या समोर आणून सादर नाही करता येत. तर त्यांची उपासना कशी करायची? मग त्यांच्याबद्दल एक प्रतीक अशी गोष्ट आपण ठेवायची आणि त्यातच त्या पंचमहाभूतातल्या शक्तीचं स्वरूप पाहायचं आणि मग त्याची आराधना उपासना करायची, अशी एक समजूत सुरू झाली. त्यानुसार आपण आजही तसंच करू शकतो किंवा करतोय. कसं काय? तर बऱ्याच वेळेला अनेक देवळांमध्ये किंवा काही वेळेला एखाद्या चौरस्त्यावर, रस्त्याच्या कडेला तांदळा स्वरूपी म्हणजे एखादा ओबडधोबड दगड हा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपल्याला ज्या दैवताचं संकल्पना करायची ती करायची आणि त्याची पूजा अर्चा करायची. म्हणजे गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फुलं त्याला व्हायची आणि आपण त्या पंचमहाभूतातल्या एकाची इथे पूजा करतोय असं आपल्या मनाला समजावून घ्यायचं. काही वेळेला तांदळाच्या बरोबर निसर्गामध्ये असणाऱ्या काही गोष्टी यांचाच मूर्तीसारखा वापर केलेला दिसतो. तो आजही केलेला दिसतो. उदाहरणार्थ कोकणामध्ये जर आपण कधी गेलं तर प्रचंड मोठाली वारुळं, म्हणजे 2-3 मीटर पेक्षा जास्त उंचीची सुद्धा वारुळं ही श्री सांतेरी देवी म्हणून तिथे पूजा केली जाते. म्हणजे सांतेरी देवीची जी संकल्पना आहे ती त्या वारुळामध्ये बघायची. त्यामुळे मानवाने काही घडवलेलं नाही. मग अशी मी जसं म्हटलं तो ओबडधोबड पाषाण ठेवलेला होता, तसं आता निसर्गाने निर्मित असं वारुळ, त्याच्यामध्ये आपण आपल्या उपास्य दैवताची संकल्पना केली. किंवा अगदी नेहमी आपण पूजा करताना सुद्धा बऱ्याच वेळेला कुठलीही पूजा सुरू करायची असेल, शुभ कार्य सुरू करायचं असेल तर सुपारी ठेवून त्याच्यामध्ये गणपतीचं आवाहन करतो आपण आणि मग तिथे गणपती आहे असं समजून आपण पुढचे पूजा उपचार सुरू करतो. म्हणजे सुपारी हा गणपती स्वरूप त्यावेळेला आपण तो मानतो. पूजेमध्ये बऱ्याच वेळेला विष्णूच्या ऐवजी हिमालयामध्ये सापडणारे एका अत्यंत प्राचीन कालखंडात म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी समुद्रामध्ये आढळणाऱ्या एका प्राण्याचे जीवाश्म, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अमोनाइट्स असं म्हणतात,
त्याला मराठीमध्ये शाळीग्राम असं आपण म्हणतो. आणि त्या शाळीग्रामाची पूजा विष्णू म्हणून आपण करतो. म्हणजे इथे मानवानी काही घडवलं आणि त्याची काही तिथे उपासना केली, पूजा केली असं झालेलं नाहीये. इथे काय होतं की निसर्गता जी वस्तू उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण दैवताची संकल्पना केली. पण पुढे पुढे मात्र त्याच्यातही बदल होत गेले. याचा अर्थ आपण जुन्या गोष्टी सोडूनच दिल्या असं नाही. आजही तशी मगाशी सांगितलं तसं अव्यक्त स्वरूपातल्या प्रतिमा आपण दैवत स्वरूप मानतो, मूर्ती स्वरूप मानतो आणि मग आपण सुरू करतो. काही वेळेला शिवलिंगासारखं घडवायला सोपं असं एक प्रतीक आपण शिवाच्या उपासनेसाठी वापरतो. शिवलिंगामध्ये दोन भाग असतात. एक मध्यभागी असणारा भाग आहे आणि एक खालच्या बाजूला गोल आणि त्याला पाणी वाहून जाण्यासाठी वारी मार्ग असे दोन भाग आहेत. हा जो खालचा गोल आणि त्याला वारी मार्ग असणारा भाग आहे त्याला शाळुंका असं म्हणतात. आणि वरचं जे आहे ते शिवपिंडी किंवा शिवलिंग किंवा त्याला बाण असंही म्हटलं जातं. तर हे मानवाने काहीतरी घडवलेलं. तो गोलाकार काही निसर्गता तयार होणार नाही किंवा तो मधला जो उंचवट्यासारखा भाग आहे तो काही निसर्गता मिळेलच असं नाही. म्हणून हे मानवाने काही तयार केलेलं, काही नैसर्गिक असलेलं अशाची एक योग्य मिश्रण करून आपण दैवत म्हणून वापरतो. काही वेळेला काय होतं की मानवाची कल्पना जसजशी पुढे होत गेली तशी मानवी स्वरूपामध्ये या पंचमहाभूतातल्या काही शक्तींना आपण व्यक्त करावं. म्हणजेच काय, मानवी स्वरूपामध्ये त्याची एक आपण अभिव्यक्ती करावी अशी ही कल्पना होती. त्याच्यामधनं मग मूर्ती या गोष्टीचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये उपास्य देवतांसाठी मग त्यात स्त्री देवता असल्या तर स्त्री मूर्ती, पुरुष देवता असतील तर पुरुष मूर्ती, अशा मूर्ती घडवायला सुरुवात झाली. त्याला आपल्यासारखंच डोकं, धड, हात, पाय असं सगळं असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या परमेश्वराची, आपल्या उपास्य दैवताची कल्पना केलेली आहे. या मूर्ती निर्मितीसाठी काय नेमकं वापरावं, तर त्याच्यावर तसं बघितलं तर घरबंधन जे सोयीचं असेल ते वापरावं. पण त्याच्यामध्ये दगड किंवा माती म्हणजे ओली माती घेऊन त्याचा आकार करणं किंवा ओली माती घेऊन ती भाजून म्हणजे पक्व अशी भाजलेल्या मातीची किंवा लाकूड, धातू अशी वेगवेगळी माध्यमं वापरून या दैवत प्रतिमा करायला सुरुवात झाली असं आपल्याला दिसतं. या मूर्तींबद्दल म्हणजे जी मानवी स्वरूपामध्ये जी मूर्ती आहे त्याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मूर्ती किती प्रकारच्या असतात, मूर्तीमध्ये आधी मुळात काही प्रकार असतात का, वैविध्य असतं का, आणि असेल तर ते काय असू शकतं त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडस तत्त्वाच्या स्वरूपामध्ये जाऊन ते आपण बघणार आहोत. तर मंदिरामध्ये स्थापन केलेली, व्यवस्थित घडवून आकार दिलेली आणि मानवी स्वरूपात असलेली दैवत प्रतिमा म्हणजे मूर्ती. तर ही मूर्ती त्या जागेवरनं आपल्याला हवं तेव्हा सोयीच्या दृष्टीने ती हलवता येणं आणि ती न हलवता येणं अशा दोन गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. जर ती प्रतिमा आपल्याला हलवता येणार असेल तर ती चल मूर्ती आणि एका जागी कायमची स्थिर केलेली, पक्की बसवलेली अशी जर ती प्रतिमा असेल तर ती अचल मूर्ती. अशा दोन प्रकारच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला आपल्याला सोयीचं असेल त्यावेळेला ती प्रतिमा हलवायची, एरवी ती त्या जागीच असायला काही हरकत नाही. आपण या इथे एका तक्त्याच्या रूपामध्ये हे सगळं बघतोय. मूर्तींचे प्रकार वेगवेगळे निकष लावले तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांचं वर्गीकरण करता येतं. आपल्याला तक्त्यामध्ये दिसतंय डाव्या बाजूला आपल्याला स्थानक, आसन आणि शयन अशा मूर्तींचे 4 प्रकार बघायला मिळतात. म्हणजे ती जी मूर्ती आहे ती मूर्ती उभ्या स्वरूपात दाखवलेली आहे का एखाद्या आसनावर बसलेली आहे का झोपलेली आहे, याप्रमाणे स्थानक, आसन आणि शयन अशा 3 प्रकारच्या मूर्तींचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. यातला आणखी एक थोडासा उपप्रकार आपण म्हणू
या दैवतांसाठी आपण परंपरेनुसार काही वाहनं निश्चित केलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर शिव असेल तर त्याचं वाहन हे नंदी आहे, विष्णू असेल तर त्याचं वाहन हे गरुड आहे. तर वाहनारूढ असा आणखी एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय मूर्ती जी आपण बघतो त्याच्यामध्ये ती जर डोक्यापासून जर ओळंबा टाकला आणि तो जर बरोबर आहे म्हणजे दोन पायांच्या बरोबर मध्ये आला तर ती सरळ उभी असलेली मूर्ती असते. तर असा जो ओळंबा थोडा डावीकडे किंवा थोडा उजवीकडे असा झुकत असेल तर त्याला आपण आभंग मूर्ती असं म्हणतो. इथे भंग म्हणजे तुटणे मोडणे असा अर्थ घ्यायचा नाहीये. आभंग म्हणजे ती किंचित झुकलेली मूर्ती असं आपण म्हणतो. आता समभंग मूर्ती म्हणजे ओळंबा जर टाकला तर तो सरळ खाली जाईल, म्हणजे मूर्ती त्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला झुकलेली दिसणार नाही. अशा प्रकारच्या मूर्तींना आणि बहुतेक वेळेला या सगळ्या उभ्याच मूर्ती असतात, समभंग मूर्ती असं आपण म्हणतो. काही वेळेला ही मूर्ती दोन ठिकाणी अशी वाकडी झालेली असते, म्हणजे त्या ठिकाणी ती वाकलेली असते. त्यावेळेला मग वरचा एक भाग, नंतर ज्या ठिकाणी वाकले तो भाग, परत हा भाग आणि परत वाकलेल्या बिंदूपासून दुसरा भाग, असे एकंदर तीन भाग त्यात दिसतात, म्हणून त्याला त्रिभंग मूर्ती असं म्हटलं जातं. आपण नंतरची काही चित्र पाहणार आहोत त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल परत बोलणारच आहे. आणि अतिभंग अशा मूर्ती असतात. अतिभंग याचा अर्थ ती अनेक ठिकाणी वाकलेली, अष्टावक्र असं म्हणता येईल आपल्याला, अनेक ठिकाणी वाकडी तिकडी असणारी अशी ती मूर्ती, त्याला अतिभंग मूर्ती असं आपण म्हणतो. समजा आपण हा ओळंबा आणि ती हा हा सगळा त्याचा निकष बाजूला ठेवला आणि ती मूर्ती कशी आहे असा जर आपण त्याच्यात निकष लावला तर आपल्याला मूर्तींचे तीन प्रकार बघायला मिळतात. एक आहे सात्विक मूर्ती, दुसरी आहे राजस मूर्ती आणि तिसरी आहे तामस मूर्ती. आता सात्विक मूर्ती म्हणजे जी मूर्ती ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे त्याला आपण सात्विक मूर्ती असं म्हणतो. जर एखादी मूर्ती आयुधांसह नृत्याविष्कार करत असेल तर त्याला राजस मूर्ती असं आपण म्हणतो. आणि जर एखाद्या ठिकाणी काही युद्ध प्रसंग असेल, म्हणजे ते दैवत त्यात संहार करत असेल तर त्याला आपण तामस मूर्ती असं म्हणतो. या निकषांप्रमाणे याप्रमाणे वर्गीकरण आपण करू शकतो. पण दुसरे निकष जर आपण लावले तर त्याच चल किंवा अचल मूर्तीचं आपल्याला आणखीन वेगळ्या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करता येतं. आता याच्यामध्ये खालचा जो तक्त्यातला भाग आहे त्याच्यामध्ये योग मूर्ती, भोग मूर्ती, वीर मूर्ती आणि अभिचारक मूर्ती असे चार प्रकार ठळक मानाने आपल्याला दिसतात. योग मूर्ती म्हणजे नेमकं काय, तर आपल्या उपासनेसाठी किंवा आत्मसिद्धीसाठी आपण एखादी मूर्ती जर तयार केली आणि त्याची उपासना सुरू केली, तिची पूजा अर्चा सुरू केली, तर उदाहरणार्थ पंढरपूरचं जी विठ्ठलाची मूर्ती आहे, पांडुरंगाची जी मूर्ती आहे, ती ही उपासनेसाठी असणारी मूर्ती आहे, त्याला आपण योग मूर्ती असं म्हणू. भोग मूर्ती म्हणजे आपली काहीतरी एक इच्छा आपल्या मनामध्ये असेल, त्याच्या सिद्धतेसाठी, ती मिळवण्यासाठी किंवा ऐहिक अभ्युदय होण्यासाठी जर एखाद्या मूर्तीची पूजा अर्चा दैनंदिन उपासना केली जात असेल तर त्या मूर्तीला आपण भोग मूर्ती या वर्गामध्ये समाविष्ट करतो. उदाहरणार्थ जगप्रसिद्ध असणारी तिरुपतीची बालाजीची मूर्ती, ही काहीतरी आपण एक इच्छा व्यक्त करतो, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्या मूर्तीची उपासना करतो, त्या मूर्तीला आपण भोग मूर्ती असं म्हणू शकतो. वीरमूर्ती म्हणजे शक्ती उपासना, या युद्धामध्ये विजय मिळण्यासाठी सामर्थ्याचं प्रतीक असणारी अशी एखादी मूर्ती, उदाहरणार्थ गावोगावी असणाऱ्या मारुतीच्या म्हणजे हनुमानाच्या, बलभीमाच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपल्याला वीरमूर्ती म्हणून आपल्याला त्याचा समावेश करता येईल. अभिचारक मूर्ती हा फारसा वापरात नसलेला प्रकार आहे मूर्तींचा. उदाहरणार्थ जारण मारण
या गोष्टींसाठी म्हणजे त्याला आपण ब्लॅक मॅजिक असंही म्हणू शकतो, अशा तऱ्हेच्या वेळेला ज्या मूर्तीची उपासना केली जाते तिला अभिचारक मूर्ती असं म्हटलं जातं. यातले एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे राघोबा दादांच्या पूजेमध्ये एक तांडव म्हणजे नृत्य गणेशाची, तांडव गणेशाची एक मूर्ती होती. ती अघोरी गोष्टींसाठी वापरली जायची, म्हणून त्याला अघोरी गणेश किंवा अघोरी तांडव गणेश असं नाव दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेच्या मूर्ती त्या अभिचारक मूर्ती असतात. अगदी या दुसऱ्या तक्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला 4 प्रकार परत मूर्तींचे बघायला मिळतात. एक आहे कौतुक बेर, दुसरी आहे उत्सव बेर, तिसरी आहे बलिबेर आणि चौथी आहे स्नपन बेर, स्नपन बेर. या 4 प्रकारांमध्ये ती मूर्ती नेमकी आपण कशी उपयोगात आणणार आहोत, कशासाठी उपयोगात आणणार आहोत, हे महत्वाचं असतं. आणि मग त्याच्यामध्ये कौतुक बेर म्हणजे एखादा प्रसंग आहे, त्या प्रसंगापुरती त्या मूर्तीची पूजा करायची आहे, आपण त्याची स्थापना केलेली आहे, तर मग त्याला कौतुक बेर असं संबोधलं जातं. एखादी मूर्ती उत्सवाच्या वेळेला पालखीमध्ये घालून किंवा रथावरून ती जर मिरवणुकीत न्यायची असेल तर अशा मूर्तीला आपण उत्सव बेर असं म्हणतो. तिसरी जो प्रकार आहे बलिबेर, ते म्हणजे आपल्या दैनंदिन व्यक्तिगत किंवा कुटुंबासाठी दैनंदिन उपासनेसाठी त्या मूर्तीची जर स्थापना केलेली असेल तर त्याला बलिबेर असं म्हणतात. चौथा जो प्रकार आहे स्नपन बेर, हा थोडा वेगळा आपल्याला घ्यावा लागेल. जी मुख्य मूर्ती आहे त्या मुख्य मूर्तीची झीज होऊ नये, त्याला सगळ्यांचा वारंवार स्पर्श होऊ नये म्हणून आपल्याला स्नानापुरती किंवा अभिषेकापुरती त्या मूर्तीच्या समोर तशीच किंवा त्या एका वेळेला ती तांदळा स्वरूपाची पण असेल, सुपारीसारखी पण गोष्ट तिथे ठेवलेली असेल, किंवा मूळ मूर्तीच्या प्रतिकृतीची आपण स्नानासाठी किंवा त्याच्यावर अभिषेक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, म्हणून त्याला स्नपन बेर म्हणतात. त्याची बाकीच्या मूर्तीसारखी नेहमी आपण पूजा अर्चा करत. या सगळ्या गोष्टी खरं कशा करता जाणून घ्यायला पाहिजे, तर मूर्ती किंवा मूर्तीशास्त्र हे जर आपण समजावून घ्यायचं असेल किंवा आपल्या आचरणात त्याचा वापर करणार असलो तर हे शब्द माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मूर्तीशास्त्रावरचे ग्रंथ वाचताना, मूर्तीशास्त्राबद्दल चर्चा करताना या काही मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याबद्दल आता मी तुमच्याशी थोडं त्याचं विवरण केलं, तेच या तक्त्यामध्ये मी दिलेलं आहे. हे याच्याबद्दल बोलून झालेलं आहे, त्यामुळे मी आता काही त्याच्याबद्दल फार बोलणार नाही. आपल्याकडे मगाशी मी उल्लेख केला तसा शिवलिंग हा शिवाच्या उपासनेसाठी वापरला जाणारा प्रकार आहे. शिवाच्या मूर्ती नसतात का, तर असतात, पण जेवढी शिवलिंग आहे त्या मानाने कमी अशा शिवाच्या मूर्ती असतात. जास्त मूर्ती आपल्याला दिसतात त्या देवीच्या दिसतात, मारुतीरायाच्या दिसतात आणि विष्णूच्या दिसतात. विष्णू हा मूर्तिकारांमध्ये आणि मूर्ती उपासकांमध्ये खूप आवडून केलेला प्रकार दिसतो आपल्याला. मूर्तीच्या मध्ये विष्णूच्या मूर्ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लागतात. तुम्ही कुठेही गेला तरी विष्णू मूर्ती दिसतात. आणि मग पटकन एखादा मूर्ती अभ्यासक आपल्याला म्हणतो, अरे तो केशव विष्णू आहे, अरे तो आणखीन काहीतरी प्रद्युम्न विष्णू आहे, वामन विष्णू आहे. मग आपली गडबड सुरू होते, नेमकं काय आहे हे. दिसते तर शंख चक्र गदा पद्म चारी आयुध त्या मूर्तीच्या हातामध्ये आहे. त्याच्या डाव्या बाजूला त्याची पत्नी लक्ष्मी म्हणजे श्रीदेवी आहे. त्याच्या उजव्या हाताला असेल किंवा नसेल भूदेवी आहे म्हणजे पृथ्वी आहे, ती त्याची शक्ती आहे त्या विष्णूची. कधी कधी गरुडी असतो, कधी कधी आणखीनही काही परिवार देवता असतात. म्हणजे सगळ्यांना आपण विष्णू मूर्तीच म्हणतो. म्हणजे केशव मूर्ती किंवा केशव विष्णू, नारायण विष्णू, माधव विष्णू हे काय प्रकार आहेत. तुम्ही जर कधी पुण्यातल्या पर्वतीवर गेलात तर तिथे जे मंदिर उपलब्ध आहे ते विष्णूचं, माधव विष्णूची मूर्ती आहे. पण त्याच्याच बरोबर
देवदेवेश्वर संस्थानचं जे मुख्य देऊळ आहे श्री देवदेवेश्वर, ते मंदिर पंचायतन आहे. त्या पंचायतनामध्ये जी विष्णूची मूर्ती आहे ती मूर्ती मात्र जनार्दन विष्णूची आहे. आपल्याला तर दोन्ही मूर्तींच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म सगळं दिसतं. मग हे भेद कसे करायचे किंवा कसे समजावून घ्यायचे? मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी 4 आयुध विष्णूच्या विष्णुमूर्तीच्या हातामध्ये असतात. ती कोणत्या क्रमाने आहेत याप्रमाणे ते विष्णू मूर्तींचे प्रकार होतात. इथे या तक्त्यामध्ये वरच्या बाजूला जी एक विष्णूची ढोबळ आकृती काढलेली आहे, विष्णू मूर्तीची एक ढोबळ आकृती काढलेली आहे, त्याच्यामध्ये विष्णू मूर्तीचा खालचा उजवा हात किंवा पुढचा उजवा हात हा प्रथम क्रमांकावर, त्यानंतर त्या हातात कुठलं आयुध धरलेलं आहे ते आपण बघायचं. त्यानंतर विष्णू मूर्तीचा वरचा उजवा हात, त्या हातामध्ये कोणचं आयुध आहे याला दुसरा क्रमांक द्यायचा. तिसऱ्या क्रमांकावर विष्णू मूर्तीच्या डाव्या वरच्या हातामध्ये काय आहे ते आपण लक्षात घ्यायचं. आणि सरते शेवटी विष्णू मूर्तीच्या डाव्या खालच्या किंवा पुढच्या हातामध्ये काय आयुध आहे हे आपण लक्षात घ्यायचं. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुध असतात. शंखच्या ऐवजी श असा शब्द अक्षर वापरायचं, चक्रच्या ऐवजी च, गदाच्या ऐवजी ग आणि पद्मच्या ऐवजी, पद्म म्हणजे कमळ, कमळाच्या ऐवजी प, अशी 4 अक्षरं घेऊन आपण जर या मूर्तीची परमिटेशन कॉम्बिनेशन्स बघितली तर ती 24 होतात. संध्येमध्ये जी 24 नावं आहेत, केशवाय मा, नारायण मा, गोविंदा मा, माधवाय मा, गोविंदाय मा, विष्णवे मा, ही सगळी एका क्रमाने एका नंतर एक येणारी, हा क्रम बदलत नाही, हा असाच असतो. तर एखाद्या विष्णू मूर्तीच्या खालच्या उजव्या हातामध्ये कमळ म्हणजे पद्म आहे, वरच्या उजव्या हातामध्ये शंख आहे, डाव्या वरच्या हातामध्ये चक्र आहे आणि गदा ही डाव्या खालच्या हातामध्ये आहे. अशा विष्णूला आपण केशव विष्णू मूर्ती असं म्हणायचं. या तक्त्यामध्ये आपल्याला 1 क्रमांकावर केशव आणि त्यानंतरचा आहे ते 2 मिनिटांनी त्याच्याबद्दल बोलतो, आणि आयुध क्रम असं दिलेलं आहे. प श च ग म्हणजे केशव मूर्ती. प श च ग म्हणजे काय हे मी आधी सांगितलेलं आहे. पद्म, शंख, चक्र आणि गदा म्हणजे या क्रमाने जर ते असतील, दक्षिणा अधक्रम असं त्याला म्हणतात. या वरच्या आकृतीमध्ये मी विष्णूच्या खालच्या उजव्या हाताला क्रमांक 1 दिलाय, वरच्या उजव्या हाताला क्रमांक 2 दिलाय, वरच्या डाव्या हाताला क्रमांक 3 दिलाय आणि खालच्या डाव्या हाताला क्रमांक 4 दिलाय. ते मगाशी मी सांगितलं, परत मुद्दाम आवर्जून सांगतो. आता हे क्रमांक विष्णूच्या कोणत्या हातामध्ये आहेत ते धरलेलं. आपल्या दृष्टीने डावं उजवं ते धरायचं नाही. विष्णू मूर्ती आपण लक्षात घ्यायची आणि तिच्या डाव्या, तिच्या उजव्या, तिच्या पुढच्या, तिच्या खालच्या, तिच्या वरच्या हातामध्ये काय आहे हे क्रम आहे. तर नारायण विष्णू जर असेल तर त्याचा आयुधक्रम हा श प ग च असा असतो. माधव विष्णू असेल तो पर्वतीवरचा, मगाशी मी म्हटलं, त्यात ग च श प असा आयुधक्रम असेल. म्हणजे त्याच्या खालच्या उजव्या हातामध्ये गदा, वरच्या उजव्या हातामध्ये चक्र, वरच्या डाव्या हातामध्ये शंख आणि खालच्या डाव्या हातामध्ये पद्म असा तो क्रम असेल तर ती माधवाची मूर्ती. मग गोविंद विष्णू असेल तर च ग प श असं हे प्रत्येक, हे सगळं तक्ता वाचून दाखवायची काही गरज नाही. पण विष्णूची 24 नावं आणि त्यांचे आयुधक्रम आपण दिलेले आहेत. अगदी फार क्वचित विष्णूची मूर्ती ही पुरुष रूपात न दाखवता स्त्री रूपात दाखवलेली असते आणि त्या स्त्री विष्णू मूर्तीच्या हातामध्ये देखील शंख, चक्र, गदा, पद्म हीच आयुध दिलेली असतात. अशा वेळेस ती स्त्री रूपातली विष्णू मूर्ती किंवा काही वेळेस तिला तिची विष्णूची शक्ती असंही म्हटलं जातं. तर अशा मूर्ती बघायला मिळतात. त्यावेळेला ही स्त्री रूपातली विष्णू मूर्ती आहे म्हणून गांगरून जायचं कारण नाही. पण मग अशा वेळेला समजा त्या तो आयुधक्रम हा प श च ग असेल तर मग त्याला केशव विष्णू न म्हणता त्याला कीर्ती
असं नाव आहे. नारायणाची स्त्री रूपातली मूर्ती असेल तर तिला कांती, माधवाची म्हणजे ग च श प अयुध क्रमाची असेल तर तिला ती तुष्टी, गोविंदाची स्त्री रूपातली मूर्ती असेल तर ती पुष्टी, अशी त्या स्त्री रूपातल्या विष्णू मूर्तींची नावं आपल्याला उपलब्ध आहेत. पैकी अनेक ग्रंथ चाळून सुद्धा अधोक्षजाची स्त्री रूपातली मूर्ती, अच्युताची स्त्री रूपातली मूर्ती आणि जनार्दनाची स्त्री रूपातली मूर्ती यांची नावं मला तरी उपलब्ध झाली नाही. तुम्हाला जर कोणाला झाली तर मला सांगायला हरकत नाही, मी त्याचा योग्य असा नक्की वापर करीन. विष्णू मूर्ती म्हटल्यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे विष्णूच्या मागच्या बाजूला, म्हणजे त्याला प्रभावळ असं म्हणतात, त्या मूर्तीच्या मागच्या बाजूला या प्रभावळीमध्ये विष्णूचे जे मानले जाणारे 10 अवतार आहेत, त्या अवतार मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन राम म्हणजे परशुराम, मग राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे ते 10 अवतार मानले जातात. त्याच्याबद्दल एक छान श्लोक आहे, तो लक्षात ठेवला की आपल्याला दशावतारांचा क्रम आपल्याला कळू शकतो. मत्स्यहा कूर्मो वराहश्च नारसिंहोत वामनः रामो रामश्च कृष्णश्च बौद्ध हा कल्किती ते, असा हा श्लोक आहे. कल्किती ते दश म्हणजे 10 अवतार. तर या संदर्भामध्ये आपल्याला हे दशावतार विष्णू मूर्तीच्या प्रभावळीच्या मागे कोरलेले आपल्याला दिसतात. काही वेळेला मत्स्य कूर्म वराह नरसिंह, त्यानंतर वामन आणि मग राम परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा क्रमाने ते आपल्याला अवतार कोरलेले दिसते. कधी कधी सुरुवात जशी पहिल्या या आत्ताच्या क्रमाप्रमाणे खालच्या बाजूला मत्स्य, तो मत्स्यच असेल, पण कूर्म त्याच्या वरच्या बाजूला घ्यायच्याऐवजी डाव्या बाजूला तळाशी तो घेतलेला असेल. म्हणजे मत्स्य कूर्म, वराह नरसिंह, वामन परशुराम, राम कृष्ण बुद्ध आणि कल्की असे एकाड एक असे आपल्याला दशावतारातल्या मूर्तींचे क्रम बघायला मिळतात. काही वेळेला आणखीन वेगळा क्रम सुद्धा स्वीकारलेला असतो. काही वेळेला दशावतार दाखवतात, त्यातले काहीच अवतार दाखवलेले असतात, असंही असू शकतो. आता मूर्तींच्या बद्दल हे विष्णू मूर्तीबद्दल झालं. तर काही वेळेला आपल्याला संयुक्त मूर्ती या बघायला मिळतात. म्हणजे एकापेक्षा जास्त देवांचं चित्रण किंवा तिथे शिल्पांकन हे एकाच मूर्तीमध्ये केलेलं असतं. मग त्यावेळेला त्याला संयुक्त मूर्ती किंवा जोड मूर्ती असं म्हटलं जातं. आपण त्याची काही उदाहरणं प्रत्यक्ष त्या मूर्तींचे फोटो काढून फोटो घेतलेले आहेत, ते पाहूनच आपण त्याची चर्चा करणार आहोत. कधी कधी शिवाची मूर्ती ही उजवीकडचा अर्धा भाग हा शिवाचा आणि डावीकडचा अर्धा भाग हा शक्तीचा म्हणजे पार्वतीचा, आणि त्याला अर्धनारी असं म्हटलं जातं किंवा अर्धनारीश्वर असं म्हटलं जातं. तर अशा तऱ्हेच्याही मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्याची उदाहरणं आपण नंतर बघणार आहोत. काही वेळेला असं होतं की मूर्ती प्रत्यक्षात एका देवाची असते, पण समाजामध्ये त्याऐवजी त्या मूर्तीमध्ये दुसऱ्याच देवाची संकल्पना केली जाते. अशा काही मूर्ती म्हणजे मूर्ती एका देवाची आणि समजूत दुसऱ्या देवाची, अशाही काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या काही मूर्तींचं आपण आज इथे उदाहरण घेणार आहोत. अर्थात महाराष्ट्रात बोलायचं झालं तर अक्षरशः हजारो कदाचित लाखांमध्ये मूर्ती असतील. भारताबद्दल बोलायचं झालं, जगाबद्दल बोलायचं झालं तर ते अनंत आहे. त्यामुळे तेवढं आणि प्रत्येक प्रकारच्या मूर्तीचा आपण समावेश आत्ताच्या या छोट्या चर्चेमध्ये करू शकणार नाही आहोत. त्यामुळे मुख्यतः आपण ज्या मूर्ती बघणार आहोत त्या विष्णू शिव यांच्याच मूर्ती बघणार आहोत. शिवाची मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण या इथे बघत नाही आहोत, वेगळंच काहीतरी बघतोय. इथे एका खाली एक अशा मध्यभागी 3 मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या खांद्याच्या पासून वरचा जो भाग आहे त्यातनं 4 मूर्ती या बाहेर आलेल्या दिसतात. म्हणजे त्या मधल्या मूर्तीतनच ती बाहेर आली आहे असं उद्भूत मूर्ती
असं त्याला म्हटलं जातं. तशा या मूर्ती दिसत आहेत. आणि या एकाखाली एक असणाऱ्या 3 मूर्तीची जी तळातली मूर्ती आहे त्याच्या खाली आपल्याला 3+2 असे 5 वाद्यवादक बघायला मिळतात. या मूर्तीची थोडी आपल्याला जर माहिती आपण करून घ्यायचा प्रयत्न केला तर जास्त चांगलं होईल. कारण ही मूर्ती प्रत्यक्षामध्ये 12 देवी मूर्ती या नावाने ओळखली जाते. ती आहे कुठे, कसली आहे, तर ही परळची 12 देवी मूर्ती म्हणून त्याला म्हटलं आहे. तुम्ही म्हणाल की आता तुम्ही शिवाबद्दल बोलवता आणि मूर्तीचं नाव घेताना तुम्ही 12 देवी म्हणताय. समाजातले सगळे जे तिथे लोक आहेत ते याला 12 देवी मूर्ती म्हणतात. देवीच्या प्रतिमा म्हणून त्याची पूजा अर्चा केली जाते. प्रत्यक्षामध्ये ही सप्त स्वरमय शिवमूर्ती असं मूर्ती अभ्यासकांनी या मूर्तीचं वर्गीकरण केलेलं आहे. खूप अद्भुत मूर्ती आहे, वेगळी मूर्ती आहे. कदाचित जगातली अशी एखाद दुसरीच मूर्ती असेल. त्याच्यामध्ये आपल्याला मध्यभागी असणाऱ्या 3 मूर्ती, त्याच्या वरच्या भागातनं उद्भूत झालेल्या 4 मूर्ती आणि खाली 5 वाद्यवादक असंही बघायला मिळतं. यातली या एकाखाली एक असणाऱ्या ज्या 3 मूर्ती आहेत त्यातली सर्वात वरची जी मूर्ती आहे ती मूर्ती दशभुज आहे. म्हणजे त्या मूर्तीला 10 हात दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 मुद्रावस्थेमधले हात आहेत. एकामध्ये 2 हातांमध्ये कमंडलू आहे, तलवार, पिनाक नावाचं धनुष्य, त्यानंतर भरीव चक्रांची जोडी, धनुष्यबाण, कट्यार, खेटक नावाची ढाल असे आयुध त्या वरच्या मूर्तीच्या हातात दिसतात. आणखी एक वेगळं उदाहरण, वेगळी गोष्ट म्हणजे त्यांचे जे मुकुट आहेत त्या मुकुटाकडे आपण जर लक्ष दिलं तर एकाही मूर्तीवर मुकुट नाहीये. म्हणजे शिरस्त्राण त्यांच्या डोक्यावर नाहीये. काय झालं, ऑक्टोबर 1931 मध्ये या परळ भागामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट सध्या जिथे आहे त्याच्या मागच्या जरा उंचवट्याच्या भागामध्ये डोंगरामध्ये रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम चालू होतं. त्यावेळेला ही मूर्ती आढळली. त्यावेळेला मूर्तीशास्त्राचा कुणीही जाणकार त्या तिथे नव्हता. त्यामुळे मग ही मूर्ती नक्की कोणाची, तर काही लोकांनी त्याला 12 देवी म्हणायला सुरुवात केली. त्याप्रमाणे देवीला जे पूजा उपचार केले जातात, हळद कुंकू लावणं, ओटी भरणं, हे सगळे कार्यक्रम इथे सुरू झाले. आणि मग पुढे मूर्ती अभ्यासकांच्या लक्षात असं आलं, अरे ही अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे, ही फार प्राचीन अशी मूर्ती आहे. म्हणजे साधारणपणे 6व्या शतकामध्ये या मूर्तीची निर्मिती झालेली आहे. तर आपण ही अशी इथे 12 देवी म्हणून चुकीची पूजा केली जाण्यापेक्षा याला संग्रहालयात नेऊन ठेवलं पाहिजे. पण स्थानिकांचा त्याला विरोध झाला, त्यामुळे ती मूर्ती संग्रहालयात नेली गेली नाही. मग या मूर्तीची अचूक अशी प्रतिकृती ही मुंबईतलं त्यावेळेचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याच्यामध्ये नेऊन ठेवलेली आहे. ही या मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ मूर्ती या इथे परळलाच त्या हाफकिन इन्स्टिट्यूटच्या त्या मागच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते. खूप वेगळ्या तऱ्हेची अशी मूर्ती आहे. म्हणजे काही वेळेला मूर्ती आपल्याला दिसली तरी ती नेमकी कोणाची हे न कळलं तर मूर्ती अभ्यासकांची मदत घेणं आणि त्यांनी अभ्यासानंतर जो आपला निर्णय दिलेला असेल तो मानणं हे सर्वात चांगलं. या इथे आपण एक मूर्ती बघतोय. ही मूर्ती खूप वेगळी आहे. काय वेगळं आहे, तर ही एक सूर्याची मूर्ती आहे. आता सूर्याची लक्षणं कशी कशी ओळखायची ती सूर्याची मूर्ती, तर सूर्याच्या मूर्तीच्या पादपीठावर किंवा जर ती रथामध्ये जात असेल तर रथावर आपल्याला 7 घोड्यांची तोंड किंवा 7 घोडे हे दाखवलेले असतात. आता या इथे ते तसे काही घोडे दिसत नाहीये. तर मग विष्णूच्या दोन्ही हातांमध्ये 2 कमळ दाखवले, प्रत्येक हातात एक एक असं कमळ किंवा अर्धस्फुट कमलिका, म्हणजे ती अर्धवट उमललेली कळी किंवा पूर्णतः कळी. कमळाची कळी, अर्धवट उमललेलं कमळ किंवा पूर्ण कमळ अशी दोन्ही हातांमध्ये असतात. हात कोपरामध्ये दुमडलेले असतात आणि ते जर असे समोर धरलेले असतील तर एक अवस्था दिसते, दुसरे खांद्यापर्यंत ते नेलेले असतील तर दुसरी अवस्था आपल्याला बघायला. दोन्ही असल्या तर त्या सूर्यमूर्तीच असतात. तर
आपल्याला ते सूर्याबद्दलच एक छोटा श्लोक माहिती असतो, एक चक्रो रथो यस्य दिव्यः कनकभूषण सप्ताश्वा सप्तरज्जुश्च अरुणोमय प्रसीदतु. तर हा जो अरुण आहे तो त्या रथाचा चालक आहे. तो तिथे रथ असेल तर दाखवलेला असेल, काही वेळेला रथ नसला तरी तो दाखवलेला असतो. पण दोन कमळं हातामध्ये धरलेली हे सूर्यमूर्तीचं व्यवच्छेदक असं लक्षण आहे. आता बऱ्याच ठिकाणी दिसणाऱ्या मूर्ती आणि ही ओडिशामधली एक सूर्यमूर्ती, अशीच मूर्ती रत्नागिरीच्या थिबा राजवाड्याच्या संग्रहालयामध्ये पण बघायला मिळते. अगदी दारातच ठेवलेली आहे ती. रायगड जिल्ह्यात रोहा नावाचं गाव होतं आहे, त्या गावाच्या जवळ ती सूर्यमूर्ती सापडली होती. किंवा तुम्ही जर लोणार हे गाव ऐकलेलं असेल, ते उल्का किंवा अशनी पडून प्रचंड मोठं विवर तयार झालंय. त्या गावामध्ये, लोणार गावामध्ये एक दैत्य सुदनाचं मंदिर आहे. त्याच्या एका देवकोष्ठामध्ये कोनाड्यामध्ये आपल्याला सूर्याची मूर्ती बघायला मिळते. तर या मूर्तीमध्ये साम्य काय आहे तर आपण जर नीट बघितलं तर त्याच्या गुडघ्यापर्यंत आलेले बूट घातलेले दिसतात. त्याच्या पायाची बोट आपल्याला दिसणार नाही, तर ती त्या बुटाच्या आतमध्ये गेलेली आहे. आपण तर देवळामध्ये जाताना पादत्राणं बाहेर काढून जातो. पादत्राणं घालून देवळात जाणं हा देवाचा अपमान आणि तिथल्या साधन सुचितेचा भंग असं समजलं जातं. इथे तर प्रत्यक्ष देवाच्या पायामध्ये पादत्राण आहे, तेही जवळजवळ गुडघ्यापर्यंत आलेला, सध्या ज्याला आपण गमबूट म्हणतो तशा गमबुटासारखा तो बूट आपल्याला या मूर्तीच्या पायात घातलेला दिसतो. म्हणजे मग हे नेमकं काय, कसं याचं आपण उत्तर द्यायचं की देवाच्या पायात पादत्राण. अजून एक आपण नंतर मूर्ती बघणार आहोत, त्याच्याबद्दल मी त्यावेळेला बोलेन. पण काय झालं, इराण म्हणजे पर्शिया या भागामध्ये सूर्यपूजक मंडळी होती आणि काही मंडळी ही अग्निपूजक होती. त्यातली सूर्यपूजक मंडळी तिथे त्यांना त्रास झाला म्हणून ती आपल्या देशामध्ये, भारतामध्ये आली. आणि इथे आल्यावर त्यांनी त्यांच्याकडे ज्या पद्धतीच्या मूर्ती होत्या तशा तऱ्हेची मूर्ती इथे आणून त्याची पूजा करायला सुरुवात केली. भारतीय लोकमन अशा मूर्तीचा स्वीकार करायला पटकन तयार नाही झालं, कारण त्या मूर्तीच्या पादत्राणामुळे त्यांना नको तो स्वीकारार्ह वाटला नाही. मग पुढे इथल्या काही लोकांनी या मूर्तीची पूजा करणारे जे मग ब्राह्मण असं त्याला म्हणतात, त्यांनी ही संकल्पना आमच्याकडे कशी आहे ती सूर्यमूर्तीच आहे असं ते सगळं पटवून दिलं आणि एक सामाजिक अभिसरण झालं. आणि त्यावेळेला अशी पायात बूट घातलेल्या सूर्याची मूर्ती आपल्याकडे स्वीकारली गेली. तशी ही मूर्ती ओडिशामधली, अशा ज्या ठिकाणी तुम्ही सूर्यमूर्ती बघाल तेव्हा बाकीची तिची व्यवच्छेदक लक्षणं तर बघाच, पण त्याचबरोबर तिच्या पायामध्ये बूट आहेत का नाही, बूट आहेत का नाही हे आपल्याला पटकन कळतं, कारण ते गुडघ्यापर्यंत आलेले असतात. किंवा त्या पायाची बोट ही नीट तिथे शिल्पांकित झालेली नसतात, कारण पायात बूट आहे. त्याच्यानंतर आपण एक अगदी खूप वेगळी अशी मूर्ती बघणार आहोत. ही दिसायला जरा अकराळ विक्राळ वाटते, काहीतरी वेगळी वाटते, नेहमीच्या मूर्तीसारखी नाही आहे. तर ताला नावाचं एक गाव आहे आणि त्या ताला गावामध्ये एक मूर्ती सापडली. ती ते छत्तीसगड राज्यातलं बिलासपूर जिल्हा, तिथे ताला नावाचं गाव आहे, तिथे ही मूर्ती उत्खननामध्ये सापडली. आपण जर मी बोलत असताना मी सांगतोय त्या भागाकडे जर नीट निरखून पाहिलं तर तुमच्या हे सगळं लक्षात येईल आणि ही मूर्ती समजावून घ्यायला खूप मदत होईल. त्याचं जे सर्वभूत वैद्र शिव हे जे नाव लिहिलेलं आहे ते का आहे हे पण मूर्ती समजावून घेतल्यानंतर मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल विवरण करीन. तर ही स्थानक मूर्ती आहे आणि समचरण मूर्ती आहे. स्थानक म्हणजे ती उभ्या अवस्थेमधली मूर्ती आहे आणि ती दोन्ही पायावर समान भार देऊन उभी असलेली अशी ही मूर्ती आहे. आपण मूर्तीचा अभ्यास करताना एक तर तो पायापासून वरच्या बाजूला करत जायचं किंवा डोक्यापासून पायापर्यंत तो वेगवेगळे भाग पाहत जायचं. इथे मी मूर्तीच्या मस्तकापासून सुरुवात करतोय. या मूर्तीच्या डोक्यावर, मस्तकावर जे जे काही शिरस्त्राण घातल्यासारखं दिसतंय ते नागांची वेटोळी असलेला
असा तो जटामुकुट म्हणून आपण त्याला, असा तो आपल्याला बघायला मिळतो. त्याचे जर आपण कान बघितले, कानही मोठे आहेत आणि त्या कानामध्ये जो अलंकार घातलेला आहे तो मोर आहे. पिसारा फुलवलेला मोर हे त्याचं कर्णभूषण म्हणून तिथे कोरलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर त्याच्या जर तुम्ही भुवया, दोन्ही डोळ्यांवरच्या भुवया जर नीट पाहिल्या, नाक नीट पाहिलं, नाकपुड्या नीट पाहिल्या, तर तुमच्या लक्षात येईल की खालच्या बाजूला तोंड केलेला एखादा सरडा जसा दिसेल तशी ही आकृती आपल्याला दिसते. म्हणजे नाकपुड्या, नाक आणि भुवयांचा भाग आणि त्याच्या कपाळापर्यंत गेलेला भाग, हे सगळं मिळून एका सरड्याची आकृती आपल्याला बघायला मिळते. त्याच्या ज्या मिशा आहेत या इथे तुलनेने थोडं लहान दिसत ते, पण या मिशांच्या जागी डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक एक मासा कोरलेला आहे. त्याची जर हनवटी आपण बघितली तर ते पटकन वाटेल की ते 11-11 असल्यामुळे त्याचे सुळे बाहेर आलेले आहेत असं काहीतरी वाटेल. पण प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही नीट निरखून पाहिलं तर तो एक खेकडा आहे. तो खेकडा हनवटीच्या जागी बसवलेला आहे आणि त्यामुळे त्या चेहऱ्याला एक थोडासा उग्रपणा आलेला आपल्याला दिसतो. त्याच्या छातीवर 2 मुंडन मुख किंवा मुंडीन मुख अशी ही आपल्याला बघायला मिळतात त्याच्या छातीवर. त्याचं जर पोट बघितलं तर ते एक उग्र मुख, खूप मोठ्या आकाराचं आणि उग्र असं हे मुख आहे. त्यानंतर त्याच्या जंघामुलावर दोन्ही हात जोडलेल्या अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तिथे त्या समोर मांडीच्या तिथे आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे हात जोडलेली जशी तोंड आहे तशी त्याच्या बाजूला म्हणजे मांडीच्या बाजूला तिथेही आपल्याला 2 मुख बघायला मिळतात. त्याच्या ढोपरावर किंवा त्याच्या गुडघ्यांवर तिथेही आपल्याला 2 मुख कोरलेली आहेत. आणि त्याची जी कटी म्हणजे मूर्तीचं जे कंबर आहे त्या कमरेत आपण जर नीट त्याच्याकडे लक्ष देऊन बघितलं तर मांडीवरची 2 तोंड, पोटाच्या तिथलं असलेलं मोठं तोंड, याच्यामध्ये कासवाची आकृती आहे. कासव हे आडवं म्हणजे आडव्या अवस्थेमध्ये नेहमी ज्या निसर्गात जशा अवस्थेत असतं तशा अवस्थेत आहे आणि त्याचं तोंड हे तिथनं बाहेर आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पोटऱ्या ज्या आहेत तिथे आपल्याला सिंहमुख ही कोरलेली दिसतात. आता आपण परत एकदा जरा मुखाकडे जाऊ, तो चेहऱ्याकडे जाऊ. त्याच्या पापण्यांच्या वर 2 डोळे कोरलेले आपल्याला दिसतात आणि बुबुळ जी आहे त्याच्यामध्ये उघडलेलं तोंड आहे असं ते. आता या कदाचित छोट्या आकृतीमध्ये तुम्हाला नीट दिसणार नाही, पण ही आकृती तुम्ही जर मोठी करून पाहू शकलात तर तुम्हाला असं वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी, अनेक प्रकारचे प्राणी असणारी ही शिवमूर्ती, म्हणून हिला सर्व भूत वहित्र शिव अशी मूर्ती म्हणतात. ही छत्तीसगड मधल्या बिलासपूर जिल्ह्यात ताला नावाच्या गावामध्ये आढळलेली मूर्ती आहे. या दुर्मिळ मूर्ती पण आपण परिचित करून घेणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या मूर्ती असू शकतात याची तशी आपल्याला कल्पना नसते, पण ती इथे येण्याच्या दृष्टीने मी ही एक सर्वभूत वहित्र शिवाची अगदी आगळी वेगळी अशी मूर्ती मुद्दाम दाखवली. या इथे आपण एक मूर्ती पाहतोय. काही जणांना ही ओळखता येईल, काही जणांनाही कदाचित ओळखता न येण्याची शक्यता आहे. पण शिवकालामध्ये एक अत्यंत वेगळ्या दृष्टीने शक्ती आणि भक्तीचा उपासना आणि प्रचार करणारे संत होते समर्थ रामदास स्वामी. त्या रामदास स्वामींनी चाफळला एक देऊळ बांधलं. देऊळ बांधून पूर्ण आलं पण मूर्ती नव्हती. मग त्यांना असा साक्षात्कार झाला, त्यांना काहीतरी संदेश मिळाला की जवळ असलेल्या अंगापूर नावाच्या गावामध्ये जो कृष्णेचा जो डोह आहे, कृष्णा नदी शेजारून वाहते, त्या डोहामध्ये मी आहे, मला घेऊन जा अशा अर्थाचा काहीतरी साक्षात्कार झाला. त्याप्रमाणे ते तिथे गेले आणि त्यांना त्या अंगापूरच्या डोहा, अंगापूर हे गावाचं नाव आहे, अंगापूरच्या डोहामध्ये म्हणजे कृष्णा नदी त्या अंगापूरच्या शेजारून वाहते, त्या अंगापूरच्या तिथे असलेल्या कृष्णेच्या डोहामधून त्यांना 2 मूर्ती मिळाल्या.
एक पुरुष मूर्ती होती आणि एक देवी मूर्ती होती, स्त्री मूर्ती होती. ती जी देवीची मूर्ती होती तिची त्यांनी पुढे सज्जनगडावर म्हणजे परळीच्या किल्ल्यावर अंगलाई म्हणून स्थापना केली, अंगापूरची अंगलाई. आणि ही जी दुसरी मूर्ती होती, पुरुष मूर्ती होती, ती त्यांनी चाफरच्या जे राम मंदिर बांधून झालं होतं त्या राम मूर्ती म्हणून तिची स्थापना केली. काही वेळेला काय होतं, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छति. तुम्ही मूर्ती कोणाची आहे त्याच्यापेक्षा तुमचा भाव कसा आहे हे खूप महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे ती मूर्ती नेमकी कोणत्या देवाची याच्याकडे लक्ष न दिलं गेलं की अशी काही वेळेला परिस्थिती होऊ शकते. अशी अनेक ठिकाणी परिस्थिती झाली आहे. ती या चाफरच्या राममूर्तीबद्दल झाली. चाफरच्या रामस्थानाबद्दल माझ्या मनात यत्किंचितही अनादर नाही. समर्थ रामदास स्वामी यांचा तर दासबोध मी कायम वाचत असतो, मला माझं ते आदरस्थान आहे. त्यांनी ही मूर्ती रामाची म्हणून स्थापन केली, त्याप्रमाणे सगळा समाज त्याला राममूर्ती म्हणतो. पण मूर्तीशास्त्राचा अभ्यास जर आपण केलेला असेल तर खालच्या बाजूला आपल्याला घोड्याची 7 तोंड बघायला मिळतात आणि उषा प्रत्युषा या सूर्यमूर्ती बरोबर ज्या असतात त्या दिसतात. आणि या सूर्याच्या या द्विहस्त सूर्याच्या दोन्ही हातांमध्ये कमळ घेतलेलं आहे आणि ते कमळ जवळजवळ त्याच्या खांद्याशी आलेलं आहे. या अशा प्रकारची जर रचना असेल मूर्तीमध्ये तर त्याला राममूर्ती म्हणायची ऐवजी खरं ती सूर्यमूर्ती म्हटली पाहिजे. पण आपण जशी श्रद्धा ठेवू, आपला जसा भाव असेल तसं आपल्याला त्याची उपासना करता येते. त्यामुळे काही शतक ही सूर्याची मूर्ती राममूर्ती म्हणून पूजली जाते. त्याच्यामध्ये मी परत एकदा मुद्दाम सांगतो, त्याच्यामध्ये मला कोणाचा अनादर अधिक्षेप करण्याची इच्छा नाही. मूर्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखादी दैवत मूर्ती कोणची असते म्हणजे मूर्ती एक असते आणि समजूत लोकसमजूत दुसरी असते. अशा तऱ्हेचं उदाहरण देण्यापुरती मी ही मूर्ती घेतलेली आहे आणि ही अर्थी आपल्याला व्यवस्थित हे सगळं कळू शकतं. इतकी ठसठशीतपणे सगळ्या गोष्टी ते कोरलेल्या आपल्याला दिसतात. याच्यानंतर एक मी मूर्ती बघतोय, ती गेले कित्येक 2-3 दशक तरी मी ही मूर्ती बघतोय. किंबहुना ही मूर्तीचं दर्शन घेण्यासाठीच मी त्या गावाला जातो. विदर्भामधला जो एक बुलढाणा नावाचा जिल्हा आहे, त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर या नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक विष्णू मूर्ती आहे. तिथल्या समजुतीनुसार ही बालाजीची मूर्ती किंवा काही जण त्याला बाळासाहेब असंही म्हणतात. तर ही बालाजीची मूर्ती आहे. ज्या वेळेला मी ही मूर्ती पहिल्यांदा पाहिली त्यावेळेला खरोखर सांगतो मी त्या मूर्तीच्या प्रेमातच पडलो. इतकी देखणी, इतकी सुडव, इतकी सुंदर मूर्ती तोपर्यंत तरी मी पाहिलेली नव्हती. माझ्या मते ही जगातली सर्वात उत्कृष्ट अशी शिल्पखचित मूर्ती आहे. आणि हिचा आकार ही जवळजवळ 10.5-11 फूट उंचीची, 3-3.5 मीटर उंचीची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती ज्या वेळेला जमिनीमध्ये 1882 मध्ये खणत असताना सापडली त्यावेळेला ती मूर्ती 1888 मध्ये खणत असताना जमिनीत सापडली. त्यावेळेला तिथे काम करणारे कामगार त्यांनी या मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे ना ते यथार्थ आहे. तिथले मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बालाजी किंवा बाळासाहेब असं त्या विष्णूला संबोधलं जातं त्या भागामध्ये. तर तो निरक्षर कामगार असं म्हणाला, बाळासाहेब आता फक्त बोलायचे राहिलेले आहे. इतकी सजीव अशी ती मूर्ती आहे. त्या अडाणी माणसाने केलेलं याचं यथार्थ वर्णन सर्वसमावेशक आहे असं मला नेहमी वाटतं. या मूर्तीचा मी अनेक वेळेला तिथे गेलो. त्या मूर्तीच्या देवळात ठेवली आहे. त्या देवळाच्या गाभाऱ्यात कोणालाही जाता येत नाही, फक्त पुजारी तिथे जाऊ शकतात. संस्थांनी नेमलेले पुजारीच जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला याचं बाहेरूनच दर्शन घ्यायला लागतं. आणि बऱ्याच वेळेला या मूर्तीच्या अंगावर वस्त्र, हार, अलंकार, फुलं हे वाहिलेलं असतं, चढवलेलं असतं. त्यामुळे आपल्याला नीट मूर्ती दिसत नाही.
मग त्याच्यावर मार्ग असा की पूजा ज्या वेळेला सकाळी 5:15 पूजा होते, त्यावेळेला जर आपण त्या मंदिरामध्ये गेलं, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उभं राहून आपण जर मूर्तीकडे पाहिलं, तर आपल्याला निरावरण म्हणजे काही वस्त्र अलंकार हारबीर नसताना मूळ मूर्तीचं दर्शन होऊ शकतं. तिथल्या पुजाऱ्यांना विनंती केली तर ते आपले निरीक्षण नीट होईपर्यंत आपल्याला वेळ पण देऊ शकतात. माझा अनुभव तरी तसा आहे. अत्यंत सहकार्यशील अशी ही मंडळी आहे. या इथे आपल्याला काय काय दिसतंय, तर मूर्तीच्या पायाशी काही परिवार देवता आहे. मूर्तीचा मुकुट हा असा उंच होत गेलेला आहे आणि तिथेही काहीतरी कोरीव काम आपल्याला दिसतंय. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे प्रभावळ ज्याला म्हणतात, त्या प्रभावळीमध्ये परत काहीतरी मूर्तींचं अंकन केलेलं दिसतं, शिल्पांकन केलेलं दिसतं. या मूर्ती जर आपण व्यवस्थित बघितल्या, म्हणजे आपल्याकडे जर द्विनेत्री बायनाक्युलर असेल, तर आपल्याला हे गाभाऱ्याच्या बाहेरनं सुद्धा त्या मूर्ती नीट निरखून पाहता येतात. त्या दशावतार मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळतात. या विष्णू मूर्तीच्या उजव्या बाजूला प्रभावळीचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, त्यानंतर मग नरसिंह या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या मूर्तीचा जो खांद्याचा भाग आहे, मूळ मोठ्या मूर्तीचा जो खांद्याचा भाग आहे, त्याचा जो प्रभावळीचा भाग आहे, त्याला रथिका असं म्हटलं जातं. आणि त्या रथिकेच्या डाव्या उजव्या बाजूला आपल्याला शिव आणि ब्रह्मदेव यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. म्हणजे इथे ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही मूर्ती एकाच मूर्तीमध्ये साकारलेल्या आहेत. पण या मूर्तीची गंमत एवढ्यावर संपत नाही. मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे मी मत्स्य, कूर्म, वराह, त्यानंतर मग नरसिंह आणि नंतर मग परशुराम हा या मूर्तीच्या मुकुटाचा जो भाग आहे त्याच्या वरच्या बाजूला जो भाग आहे तिथे आपल्याला डाव्या उजव्या बाजूला आपल्याला मूर्ती बघायला मिळतात. ती इकडे परशुरामाची मूर्ती बघायला मिळते आणि त्यानंतर मग परशुरामानंतर मग येतो रामाची मूर्ती इथे बघायला मिळते. आणि मग आपल्याला दिसतो कृष्ण, पण इथे कृष्णाच्या ऐवजी बलरामाचं मूर्ती अंकन केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या असंख्य मूर्तींच्या ठिकाणी, विष्णू मूर्तींच्या ठिकाणी बलरामाचीच प्रतिमा कृष्णावताराच्या जागी आपल्याला कोरलेली दिसते. असं का होतं त्याच्याबद्दल मी आता काही त्याचा उहापोह करत बसणार नाही. पण कृष्णावतार दिसला नाही म्हणून दशावतार अलंकरण नाही असं म्हणायचं काही कारण नाही. इथे कृष्णाच्या ऐवजी त्याचा सावत्र भाऊ बलराम, त्याला शेषाचा अवतार मानलं जातं, त्याचं मूर्तींचं अंकन केलेलं आपल्याला इथे दिसतं. आणि त्यानंतर मग आपल्याला बुद्ध मूर्ती आणि नंतर मग कल्की. पण इथल्या या 9व्या अवताराची जी मूर्ती आहे त्याचं काहीच साम्य हे जीन मूर्तीशी आहे. महावीराची मूर्ती जशी दाखवली जाते तशा त्याच्या जवळ जाणारं असं ते शिल्पांकन आपल्याला बघायला मिळतं. हे या मूर्तीचे आणखीन वेगळेपण. आता मूर्तीच्या डाव्या पायाजवळ आपल्याला 2 प्रतिमा बघायला मिळतात. एक मुकुटधारी, जरा बुटकी आणि पोट थोडं जास्त सुटलेलं अशी असणारी खुजी मूर्ती बघायला मिळते. तुम्ही जर नीट बघितलं तर तशीच मूर्ती विष्णूच्या उजव्याही पायाशी आहे. आणि या दोन्ही मूर्तींच्या मूर्ती म्हणजे मुख्य मूर्तीच्या बाजूचा जो हात आहे त्या हातामध्ये चक्र आणि शंख असे दाखवलेले आहेत. विष्णूच्या मूर्तीच्या अलंकरणामध्ये बऱ्याच वेळेला विष्णू मूर्ती आणि इतरही काही देवतांमध्ये अशा मूर्तींची जी आयुध असतात ती मानवी स्वरूपात दाखवली जातात. आणि मग त्यावेळेला त्या मूर्तीला इथे चक्रपुरुष आणि शंखपुरुष अशा 2 मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. स्थानिक समजुतीप्रमाणे त्यांना जय आणि विजय असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दलच्या कथांबद्दल मी जाणार नाही, कारण आपण मूर्तींबद्दल, मूर्तींच्या निर्मितीबद्दल बोलणार नाही आहोत, त्याच्या उपपत्तीबद्दल बोलणार नाही आहोत. पण या चक्रपुरुष आणि शंखपुरुष या इथे बघायला मिळतात. हे फारच थोड्या मूर्ती अभ्यासकांच्या लक्षात आलेल्या आहे. इथला जो चक्रपुरुष आहे त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला एक स्त्री मूर्ती बघायला मिळते. तिच्या उजव्या हातामध्ये कमळ आहे आणि ही लक्ष्मी म्हणजे श्रीदेवीची मूर्ती आहे. मगाशी जो सांगितला इकडे शंखपुरुष, त्या शंखपुरुषाच्या मागच्या बाजूला आपल्याला बसलेली म्हणजे आसनस्थ असलेली एक स्त्री मूर्ती बघायला मिळते आणि ती भूदेवीची
म्हणजे विष्णूची जी याला शक्ती मानलं जातं त्या भूदेवीची ती मूर्ती आहे. या मूर्तीचे जे अलंकार आहेत त्या अलंकाराबद्दल मी बोलत बसलो तर अर्धा तास त्याच्यामध्ये जाईल, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण ही अत्यंत नजाकतीने बारकाव्याने कोरलेली मुख्य मूर्तीच्या हातातली शंख चक्र गदा पद्म ही आयुध न्याहाळण्यासारखी आहे. आणि मगाशी मी तुम्हाला त्या 24 विष्णू मूर्तींचा वेगवेगळ्या कशा मूर्ती असतात त्यातली ही त्रिविक्रमाची मूर्ती आहे. कारण प ग च श असा त्याचा आयुधक्रम आहे. म्हणजे खालच्या उजव्या हातामध्ये ते पद्म म्हणजे कमळ आहे, त्याचा दांडा त्यांनी हातात धरला आणि कमळ वरच्या बाजूला गेलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर वरच्या उजव्या हातामध्ये गदा आहे, ती खूप लांब आहे, अगदी त्या शंखपुरुषाच्या डोक्यापर्यंत आलेली आहे. ती गदा आपल्या ती कौमोदकी नावाची गदा आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर या विष्णूच्या डाव्यावरच्या हातामध्ये चक्र आहे, त्यानंतर सुदर्शन चक्र, आणि त्यानंतर उरलेला जो चौथा हात आहे डावीकडचा खालचा हात त्याच्यामध्ये शंख आहे. तर या मूर्तीचं हा जो आयुधक्रम आहे हा प ग च श असल्यामुळे ही त्रिविक्रम विष्णूची मूर्ती ठरते. पण या मूर्तीला तिथे शारंगधर बालाजी असंही म्हटलं जातं. पण शारंगधर काय प्रकरण आहे हे जर आपण नीट बघायचा प्रयत्न केला तर या मूर्तीच्या म्हणजे मुख्य विष्णू मूर्तीच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्यात असा एक उभट भाग वर गेलेला दिसतो आणि त्या उभट भागामध्ये डावा पाय जमिनीला डावा गुडघा जमिनीला टेकलेला आणि उजवं पाऊल जमिनीला टेकलेलं अशा अवस्थेमध्ये बसलेला एक धनुर्धारी विष्णू कोरलेला आपल्याला दिसतो. हे विष्णूचं धनुष्य हरणाच्या म्हणजे शारंगाच्या शिंगापासून केलेलं असतं. म्हणून असं धनुष्य धारण करणारा, जसं आपण मुरलीधर म्हणतो तसा हा शारंग धनुष्य धारण करणारा तो कोरलेला आहे. आणि त्याच्याही वर आपल्याला एक विष्णू प्रतिमा ती उभी आहे, अगदी ज्याला शृंग ग्रास म्हणतात, म्हणजे ते दोन त्रिकोण जो झालेला आहे त्या त्रिकोणाचं जे टोक आहे वरचं त्या तिथे आपल्याला विष्णूची उभी मूर्ती मिळते. म्हणजे एक उभा विष्णू, एक शारंगधर विष्णू आणि त्रिविक्रम विष्णू अशी एकाच विष्णूच्या 3 प्रतिमा. आणि हा विष्णूच असल्यामुळे त्याचे परत दशावतार हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जगातली सर्वात उत्कृष्ट माझ्या मते असलेली ही मूर्ती आहे, अभ्यसनीय मूर्ती आहे. तिथे दरवेळेला तिथे ते वस्त्र अलंकार हार बीर असतात तर त्याचा एक उत्तम फोटो बाहेरच्या बाजूला लावलेला आहे आणि तिथले जे पुजारी आहेत ते आपल्याला त्या मूर्तीची व्यवस्थित माहिती पण देतात. या इथे आपण एक मूर्ती बघतोय आणि ती मूर्ती जरा वेगळी आहे. ती काय आहे हे पुण्याच्या जवळ, पुण्यावरनं आपण भोरला जायला लागलो की नीरा नदीवरचा पूल ओलांडून मग आपण भोरच्या बाजूला जातो. तर त्या तिथेच जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे मोहरी. पण तिथे 2-3 मोहरी गाव आहेत म्हणून याला अमृतेश्वर मोहरी असं म्हणतात. कारण या मोहरी गावामध्ये अमृतेश्वराचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात नाही, बाहेरच्या बाजूला म्हणजे अंतराळ ज्याला म्हणतात त्या अंतराळामध्ये सभामंडपाच्या नंतर अंतराळानंतर गाभारा गर्भगृह त्या अंतराळामध्ये ठेवलेली ही मूर्ती आहे. ही खूप प्राचीन आहे, खूप दुर्मिळ मूर्ती आहे, खूप विलक्षण मूर्ती आहे. ही एका नग्न भैरवाची मूर्ती आहे. आपल्याकडे नग्न भैरवाच्या फारशा मूर्ती बघायला मिळत नाही. भैरव म्हटल्यानंतर काय काय गोष्टी असायला लागतात, तर तो शिवाचा गण आहे, त्यामुळे शिवाची जी आयुध असतात त्यातली काही आयुध ही याच्या हातामध्ये असणं अत्यंत स्वाभाविक आहे. इथे आपल्याला डमरू तर अगदी व्यवस्थित दिसतोच आहे, कधी कधी नाग असतो, कधी कधी आणखी वेगवेगळे हत्यार भैरव त्या मूर्तीप्रमाणे ती बदलत जातात. इथे या भैरवाच्या डावीकडच्या एका हातामध्ये एक असुराचं डोकं कापून ते धरलेलं दिसतंय, नरमुंड किंवा असुरमुंड तिथे दिसतंय. आणि तिथे खालच्या बाजूला त्या पायाजवळ तिथे एक श्वान, एक कुत्र्याची आकृती कोरलेली आहे. या नरमुंडातून ठिबकणारं रक्त चाटायला तो तिथे उभा आहे. त्यानंतर ते नरमुंडाच्या खाली असा एक पट्टीसारखा भाग गेलेला दिसतोय, त्यात कवट्या कोरलेल्या आहेत, नरमुंड कोरलेली आहे. आणि
हा नग्न भैरव हा नृत्यमग्न आहे. कसं तर त्याचा उजवा पाय वर उचलला गेलेला आहे आणि त्या पायात असलेल्या खडावातली एक खडावा ही खालीच आहे, जमिनीवरच आहे. आणि दुसरा जो डावा पाय जमिनीला टेकलेला आहे तिथे त्याचं हे पादत्राण खडावा ही टेकलेली आहे. आता या भैरवाचा जो प्रलंब हार आहे जो अगदी गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत आलेला आपल्याला दिसतो, तीही नरमुंडच आपल्याला बघायला मिळतात. ही अशी जरा अघोरी संप्रदायातली नृत्यमग्न नग्न भैरवाची मूर्ती आहे. पुण्यापासून अगदी जवळ आहे. तुम्ही जर त्या अमृतेश्वर मोहरीला गेलात तर तुम्हाला ही मूर्ती सहजरित्या पाहायला मिळेल. कारण त्याच्यात फार त्याला वस्त्र अलंकार चढवलेले नसतात. ही महाराष्ट्रातली आणखी एक अत्यंत देखणी अशी मूर्ती बघायला मिळते. प्रत्यक्षात ती सांगली जिल्ह्यात आहे. पुण्यावरून आपण जर कोल्हापूरला जायला लागलो तर सांगली जिल्ह्याचा एक भाग लागतो. इस्लामपूर तालुका त्याला म्हटलं जातं. तर तिथे कोळे नरसिंहपूर नावाचं एक छोटस गाव आहे. ते गाव नरसिंह स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे हा जो नरसिंह आपल्याला दिसतो हा 16 हातांचा आहे आणि एवढं असूनही ती मूर्ती बेढप दिसत नाही. अत्यंत बारकाव्याने कोरलेले सगळे अलंकार त्याच्यामध्ये. तो जो हिरण्यकश्यपूला तिने मांडीवर घेऊन त्याचं पोट पाडतोय, एका हाताने त्याचे पाय धरून ठेवलेले आहेत, एका हाताने त्याचं डोकं दाबून ठेवलेलं आहे आणि इतर हातांमध्ये त्याची आयुध धरलेली आहे. अशी ही नरसिंहाची मूर्ती असूनही ही रौद्र स्वरूपातली नाहीये. महाराष्ट्रात मूर्तींचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकांनी ही मूर्ती एकदा तरी जाऊन पाहिलीच पाहिजे अशी मूर्ती आहे. या सगळ्या मूर्तींबद्दल मी तपशिलाने बोलत बसलो तर आपल्याला खूप वेळ जाईल, पण तरी सुद्धा मी एका काही वेगवेगळ्या मूर्तींचे फोटो दाखवून थोडक्यात त्यांची आता माहिती देणार आहे. ही एक त्रिशुंड्या गणपतीची मूर्ती आहे. पुण्यामध्ये सोमवार पेठेमध्ये किंवा मंगळवार पेठेत जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे त्याच्या जवळ सातकोटी चौकामध्ये नागझरीवर जो पूल आहे त्या पुलावरनं पलीकडे सोमवार पेठेत गेलं की लगेचच हे त्रिशुंड्या गणपतीचं मंदिर आहे. आजूबाजूला खूप उंच उंच नव्या इमारती झाल्यामुळे मंदिर आपल्याला लांबणं दिसत नाही. पण या मंदिराचे मंदिराबद्दल आज फार बोलायचं नाहीये, मूर्तीबद्दलच बोलायचं आहे. पण ही या मंदिरामध्ये त्रिशुंड्या गणपतीची मूर्ती आहे. 3 सोंडा असलेली ही गणेशाची मूर्ती आहे. हा गणेश खरं तर उंदरावर आरूढ असायला पाहिजे, मूषकारूढ असायला पाहिजे, पण इथे हा मोरावर आरूढ झालेला आहे. मयुरारूढ असा हा गणेश आहे. त्याची जी उजवी सोंड आहे ती सोंड त्याच्या उजवीकडचा जो खालचा हात आहे त्या हातामध्ये जे लाडू किंवा मोदक पात्र घेतलेले आहे त्या लाडूला स्पर्श करणारी जी सोंड आहे. मधली जी सोंड आहे ती पोटावर रुळलेली आहे आणि डावीकडची जी सोंड आहे ती या गणेशाच्या डाव्या मांडीवर आरूढ झालेली बसलेली अशी जी रुद्धीची मूर्ती आहे, रुद्धिसिद्धी रुद्धीची जी मूर्ती आहे तिच्या हनवटीला स्पर्श करणारी अशी ही मूर्ती आहे. आणि या गणेश मूर्तीच्या डोक्याच्या वर जो मुकुट आहे त्याच्यात नागफणा आपल्याला दिसतील आणि त्याच्यावर कीर्तिमुखाचं अलंकरण आपल्याला केलेलं दिसतं. अशा तऱ्हेची मूर्ती फारशी आपल्याला दिसत नाही. आणि हा जो मोर आहे त्याच्यावर तो गणेश आरूढ झालेला आहे त्याच्या चोचीमध्ये आपल्याला नाग धरलेला दिसतो. नागाचा फडा डावीकडे आहे आणि शेपूट उजवीकडे आहे. अशा तऱ्हेची ही मयुरारूढ त्रिशुंड्या गणपती खूप आगळी वेगळी मूर्ती आहे. ही एक अत्यंत सुंदर अशी मूर्ती मला बघायला मिळाली की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण पासून 14 किलोमीटर आणि कसाल पासून 18 किलोमीटर 16 किलोमीटर अंतरावर चतुर्भुज अशा देवीची मूर्ती आहे. बघितल्या बरोबर ती मूर्ती आपल्याला आकर्षितच करून घेते. ही मूर्ती चतुर्भुज आहे आणि ती समचरण नाहीये, म्हणजे दोन्ही पायावर सारखा भार देऊन ती उभी असलेल्या अवस्थेमध्ये नाहीये. तिचा डावा पाय थोडा पुढे आलेला आहे आणि तुम्ही जर मगाशी बघितलं तसं त्या भैरवाच्या पायात जशा खडावा होत्या तसं या देवीच्या पायात देखील खडावा आहे. म्हणजे केवळ पादत्राणं घातलेला सूर्यच वेगळा असं नाही, काही देवांच्या मूर्तीमध्ये पादत्राणं कोरलेली आपल्याला दिसतात. या इथे ही जी देवीची मूर्ती आहे आता आपण हा फक्त समोरनं फोटो पाहतोय, त्याचा दुसरा फोटो मी आता गडबडीमुळे नाही इथे देऊ शकलो. आणि खरं तर ही सगळी जी पीपीटी आहे ना ती माझे मित्र इंडॉलॉजी मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आशुतोष बापट डेव्हलपमेंट ऑफिसर होते LIC मध्ये, स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांनी ही सगळी पीपीटी तयार करून दिली आहे. म्हणजे या
पीपीटीचं सगळं श्रेय त्यांच्याकडे आहे. मी फक्त त्याच्याबद्दल थोडंसं बोलतोय एवढंच. तर दुसरा जो फोटो असायला पाहिजे होता तो या देवीच्या डोक्याचा किंवा एकंदर देवीचा मागणं काढलेला फोटो. त्याच्यामध्ये या देवीची जी वेणी आहे ती 3 पेडी वेणी इतकी सुरेख दिसते की आपल्याला इतकी सुडवल त्रिपेडी वेणी मी तरी कुठे पाहिली. अशी एक गणपतीची पण वेणी घातलेली मूर्ती मी कल्याणला पाहिली होती. पण इतकी छान वेणी आणि त्या वेणीमध्ये अडकवलेली फुलं, ती फुलं कोणची हे देखील ओळखता येतं. आणि तिचा जो अधोवस्त्र आहे त्याचा असलेला कासोटा आणि हे सगळे जे तिचे गळ्यातले हार बीर आहेत त्याचा मागचा तपशील हा आपल्याला या देवीच्या मूर्तीमध्ये फार सुरेख बघायला मिळतो. ही साधारणतः अभ्यासकांच्या मते 14व्या किंवा 15व्या शतकामध्ये निर्मिली गेलेली अशी ही मूर्ती आहे. या देवीचे जे आयुध आहेत त्याच्यामध्ये उजव्या खालच्या हातात किंवा पुढच्या हातामध्ये आपल्याला तलवार धरलेली दिसते, खड्ग बघायला मिळतं. तिच्या वरच्या उजव्या हातामध्ये थोडा मागच्या बाजूला गेलाय तिथे चक्र आहे. डाव्या वरच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डावा खालचा जो हात आहे असा पुढे केलेला हात आहे त्या हातामध्ये एक प्रसाद पात्र किंवा परळ असं ते बघायला वाटी म्हणून आपण एक त्या ठेवलेली दिसते. पण याची गंमत आणखी आहे. या देवीचे जे पादपीठ आहे त्या पादपीठावर दोन्ही पायांच्या थोडं समोरच्या बाजूला आपल्याला आणखी एक अतिशय कोरीव काठ असलेलं असं एक प्रसाद पात्र पानपात्र परळ हे बघायला मिळतं. इतक्या आडगावामध्ये इतकी सुंदर मूर्ती आपण बघून थक्कच होऊन जातो. त्याच्या अंगावरच्या दागिन्यांबद्दलही खरं बोलायला पाहिजे पण आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. तर या अनेक मूर्तींवर मगाशी आपण ती मेहकरची मूर्ती पाहिली, ही देवीची मूर्ती पाहिली, गुळगुळीत मुलायम अशी झिलई आहे, त्याला पॉलिश आहे. या ओबडधोबड दगडातनं खणून किंवा कातून काढताना या मूर्तीचे बारकावे टिपताना त्याच्यावर अशी झिलई कशी दिली हे मला तरी आजपर्यंत न उलगडलेलं थोडं आहे. अनेक मूर्ती अभ्यासकांशी मी संपर्क साधलेला होता, पण या मूर्तीला ही झिलई कशी दिली, पण त्याच्यावर घासून दिली असं म्हणावं. त्या मूर्तीतले जे बारकावे आहेत म्हणजे ते अलंकार असतील, त्याचे नाग डोळे असतील, मुकुट असेल, आणखीन काही गोष्टी असतील, यातले बारकावे न खराब होता ते कसं काही पॉलिश केलं गेलं हे आज तरी आपल्याला कळत नाही. त्या मुकुटा शेजारी आपल्याला 2 मोर पण बघायला मिळतात. आणखी या मूर्तीचं एक अगदी वेगळं वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मुकुटाच्या डावीकडे त्या त्रिशूळाच्या जवळ आपल्याला गंड भेरुंड या नावाचा एक काल्पनिक शक्तीचं प्रतीक असणारा पक्षी, त्या पक्षाला 2 डोकी असतात, तो गंड भेरुंड हाही आपल्याला या मूर्तीमध्ये बघायला मिळतो. आता एका वेगळ्या मूर्तीचा मी उल्लेख करणार आहे. ही मूर्ती पण प्राचीन होती. त्याला मूर्ती म्हणायचं कारण हाही भाग जरा वेगळाच आहे. एखाद्या देवाच्या वर आपण जर कवचासारखा एखादा मौल्यवान धातूचा मुखवटा बसवला तर जसं दिसेल तशा स्वरूपाची ही गणेश प्रतिमा आहे. ही सोन्याची बनवलेली आहे. 1 किलो आणि 125 ग्रॅम पेक्षा जास्त म्हणजे 1.25 किलो वजनापेक्षा जास्त वजनाचं सोनं या मुखवट्याच्या किंवा या गणेश प्रतिमेच्या निर्मितीसाठी वापरलं गेलेलं आहे. मी बोलताना सांगितलं की नाही लक्षात नाही, पण मी कॉलेजमध्ये खरं 40 वर्ष वनस्पतीशास्त्र शिकवलं, त्यामुळे मी त्या डोळ्यांनी पण या मूर्तीकडे बघितलं किंवा या प्रतिमेकडे बघितलं. तर याच्या कानांमध्ये आपल्याला 2 फुलं ओवलेली दिसतात. ती सोनचाफ्याची ओवलेली फुलं आहेत. मायकेलिया चंपका असा निघाला म्हणतो. आणि आणखीन एक वेगळे पण म्हणजे इथे आंबे पण कोरलेले आहेत आणि हे आंबे पायरीच्या आकाराचे किंवा त्याच्या गळ्यातली जी माळ आहे त्याचा खालचा जो कंठा आहे किंवा जी माळ आहे त्यातले मणी हे पायरीच्या आंब्यासारखे आहेत. आता पायरी, हापूस या जाती आपल्याकडे पोर्तुगीजांमुळे आल्या. मग हे पोर्तुगीजांच्या आक्रमणाच्या नंतरच्या काळात ही प्रतिमा घडवली गेली का याच्यावर कालोल्लेख नाहीये. फारच थोड्या मूर्तींवर कालोल्लेख आपल्याला बघायला मिळतो. सडवई म्हणून एक गाव आहे कोकणामध्ये, तिथे त्या पीठावर लेख कोरलेला आहे. रायगडावरच्या शिरकाई देवीच्या पादपीठावर लेख कोरलेला आहे. पण या इथे कालोल्लेख मिळत नाही. अंदाज आपल्याला करावे लागतात ते मूर्तीची बनावट कोणची आहे
त्यात दागिने कोणत्या त्याच्यावरनं ते मूर्ती अभ्यासात त्याचं काय ठरवतात. तर ही एक सुवर्ण गणेश प्रतिमा ही मध्यंतरी चोरीला गेली होती, पण नंतर ते सोनं परत सापडलं. त्याची तशीच मूर्ती आता प्रतिमा करून दिव्या आगरला बसवलेली आहे. दिव्या आगरचा सुवर्ण गणेश असं याला म्हटलं जातं. ही एक खूप अद्भुत मूर्ती आहे, अगदी वेगळी मूर्ती आहे. ही दिसायला जरी आपल्याला त्याच्यात शेंदूर चर्चन झालेलं असल्यामुळे आपल्याला ती दगडी वाटू शकेल, ही लाकडाची मूर्ती आहे. याच्याबद्दल गंमत अशी की हे दापोली ते कोळीसर याच्या दरम्यान बुरोंडी नावाचं एक गाव आहे. ते बुरोंडी गाव सध्या खूप प्रसिद्ध आहे. तिथे प्रचंड मोठा परशुरामाची प्रतिमा उभी केलेली आहे पृथ्वीच्या गोलावर. खूप छान तेही शिल्प पाहण्यासारखं आहे, परशुरामाचं शिल्प. तर त्या गावात अगदी आपण जिथे त्या टेकडीला चढायला सुरुवात करतो तिथेच एक देऊळ आहे. त्या देवळामध्ये ही काष्ठ गणेशाची मूर्ती आहे, उभी आहे, उभ्या अवस्थेतली मूर्ती आहे. या गावातले 2 कोळी आपली होडी घेऊन समुद्रामध्ये मासे मारायला निघाले होते. ती जरा समुद्रात लोटली तर त्यांच्या होडीपाशी काहीतरी आलं म्हणून त्यांनी बघितलं. ते उचलून बघितलं, ती गणपतीची मूर्ती होती. त्यांना असं वाटलं की अरे ही कोणतरी विसर्जन केलेली मूर्ती आहे, पण त्यांनी परत समुद्रात सोडली. ते मासेमारी करायला खोल समुद्रापर्यंत जाणार होते. तिथे गेले तर त्या जाळं टाकणार तेवढ्यात त्यांना परत तीच मूर्ती दिसली. त्यांनी ती परत घेतली, त्याला नमस्कार केला आणि परत समुद्र स्तुत्यंतू केली. ते मासेमारी करून ज्या वेळेला काठाशी आले तेव्हा परत त्यांच्या बरोबर ती मूर्ती तिथे आलेली त्यांना दिसली. ती लाकडाची असल्यामुळे तरंगत होती. आणि मग ते थोडस घाबरलं, ते काय आहे, आपण काय करायचं. मग त्यांनी मूर्ती उचलली, समुद्रात म्हणजे जमिनीवर आणली, गावातल्या लोकांना बोलावलं, त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि मग त्यांनी सांगितलं की या गणपतीला आपल्या गावात याची इच्छा झालेली असावी, आपण त्याची प्रतिष्ठापना करू. म्हणून त्या काष्ठ मूर्तीची त्यांनी प्रतिष्ठापना केली. मग अशी आपण त्रिशुंड्या गणपती बघितला. आता हा 3 तोंड असलेला, 3 मुख असलेला त्रिमुखी गणेश आहे आणि काष्ठ मूर्ती आहे. मगाची बघितली ती पाषाण मूर्ती होती. तर खूप वेगळी अशी प्रतिमा आहे. आणि त्याचा ही जी गंमत आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, त्याच्या हातात पायात अलंकार आहेत, अंगावर अलंकार आहेत. त्याबद्दल मी बोलत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पण आता आणखीन एका वेगळ्या तऱ्हेच्या देवळाकडे आपण जाणार आहोत. मराठवाडा हा मंदिर श्रीमंत असा प्रदेश आहे. मराठवाड्यामध्ये जेवढी शिल्पखचित मंदिरं आहेत ती महाराष्ट्राच्या दुसऱ्या कुठल्याही भूभागात एवढ्या बहुसंख्येने नाही. तिथे एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे अनवा. आणि अनव्याला एक मंदिर आहे, ते त्या मंदिराच्या भागाला मठ असं म्हणतात. आणि त्या मठ भागामध्ये एक शिव मंदिर आहे. ज्या वेळेला मी माझे मूर्तिशास्त्रातले गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर हे डेक्कन अभिमत महाविद्यालयाचे कुलपती होते आणि जागतिक स्तरावर मूर्तिशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांच्या बरोबर मी हे अनवा मंदिर बघितलं आणि मग त्या बारक्या बारक्या खुब्या त्यांनी मला तिथे समजावून सांगितल्या. म्हणजे आम्ही बरोबर सगळ्यांना सांगितल्या. त्याच्या पुस्तकामधनं पण त्यांनी विष्णूवरचं जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी लिहिलंय. इथे तुमच्या पटकन मनात प्रश्न आला असेल की विष्णू शक्ती मंदिर म्हणतायत, विष्णू एकीकडे म्हणतायत आणि दुसरीकडे मूर्ती तरी स्त्री मूर्ती आहे. तर मगाशी मी जो तक्ता तुम्हाला दाखवला होता, केशव विष्णू म्हणजे कोणचा अनुक्रम पाहिजे, माधव विष्णू म्हणजे कोणचा पाहिजे, हे सगळं सांगितलं. त्या केशव विष्णूच्या म्हणजे मूर्ती विष्णूची 4 आयुध धारण करणारी पण स्त्री रूपातली, पण ही शंखचक्र गदा पद्म त्या क्रमाने. तर त्या मूर्तीच्या स्त्री प्रतिमांची नावं पण मी तिथे दिलेली आहेत. ती जी पहिली आपण नेहमी केशवाची मूर्ती म्हणतो ती जर स्त्री रूपात असेल तर ती कीर्ती असते. अशा प्रत्येक मूर्तीची नावं मागाशी मी तो तक्ता नंतर तुम्ही तो बघू शकाल, त्या पुस्तकातनं पण तो तुम्हाला बघायला मिळू शकेल. तर त्याच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भागाला जंघा असं म्हणतात, मंडोवर असं म्हणतात, त्या भागामध्ये या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि या 24 मूर्ती आहेत. 24 स्त्री रूपातल्या विष्णूच्या मूर्ती, विष्णूच्या शक्तीच्या मूर्ती जगामध्ये एकाच मंदिरावर असणारं हे जगातलं एकमेव मंदिर आहे. हाच ते शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं. पण अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं परत त्या तिथल्या शिव उपासकांचा अधिक्षेप आपल्याला करायचा नाहीये. पूर्वी हे लक्ष्मी देवीचं मंदिर असावं किंवा विष्णूचं मंदिर असावं. आणि म्हणून या सगळ्या शक्ती विष्णूच्या वेगवेगळ्या रूपामध्ये, मग ती कीर्ती आहे किंवा मगाशी मी ती सगळी नाव वाचून, रुद्री आहे, तुष्टी आहे, पुष्टी आहे,
हे सगळ्या नावाच्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. जगात हे एकच ठिकाण असं आहे की या विष्णूच्या स्त्री रूपातल्या 24 मूर्ती आपल्याला बघायला मिळतील. त्या प्रत्येक मूर्तीचं आयडेंटिफिकेशन आपण व्यवस्थित करू शकतो, इतक्या त्या चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ही एक परत खूप महाराष्ट्र हा जसा गडकिल्ल्यांचा प्रदेश आहे तसा हा मूर्तींचा प्रदेश आहे, लेण्यांचा प्रदेश आहे. त्यामुळे यातल्या एक 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 मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर सप्ताह करावा लागेल एवढं आहे. पण आता ही एक निलंगा हे गाव मराठवाड्यामधलं गाव आहे, छोटं गाव आहे, तालुक्याची जागा आहे ती. तिथे एक नीलकंठेश्वराचं मंदिर आहे. ते त्रिदल मंदिर आहे, म्हणजे 3 गाभारे असलेलं मंदिर आहे. त्यातल्या डावीकडचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला ही हरगौरीची मूर्ती बघायला मिळते. मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं शिवाची पूजा ही साधारणपणे लिंग स्वरूपातच केली जाते. या इथे ती हरगौरी या स्वरूपामध्ये हा शिव आहे. तुम्ही जर या मूर्तींकडे नीट बघितलं तर ही सपरिवार शिवमूर्ती आहे. म्हणजे शिव आहे, त्याचं वाहन नंदी, तो अगदी तळाशी कोरलेला त्याच्या उजव्या पायाच्या खाली तिथे कोरलेला दिसतो. त्यानंतर डाव्या उजव्या हाताला तिथे म्हणजे त्या शिवाच्या किंवा पार्वतीच्या डाव्या हाताला खाली तळामध्ये मोरावर आरूढ झालेला कार्तिकेय दिसतो. म्हणजे कार्तिकेय पण आहे आणि त्याचं वाहन मोर पण आहे. आणि इकडच्या बाजूला गणेश आहे, त्याचं वाहन उंदीर हेही कोरलेलं आहे. आता ही जी पार्वती आहे हिचं वाहन सर्वसाधारणतः आपल्याला वाघ किंवा सिंह असं दाखवलेलं असतं. पण इथे तसं वाघ आणि सिंह कोणीच दिसत नाही आहे. तर अशा ज्या वेळेला अशी पार्वतीची मूर्ती शिवासह असते त्यावेळेला त्या पार्वतीला नाव गौरी असं म्हटलं. आणि आपल्याकडे लग्नाच्या वेळेस तो गौरी हर जो पूजला जातो ते हरगौरी याचं प्रतीक आहे ते. तर शिव आणि शक्ती, शिव आणि पार्वती यांचं जितकं अतूट बंधन आहे तेवढं माझ्या लग्नामध्ये राहावं अशी ती पूजा केली जाते. तर इथे खालच्या बाजूला पार्वतीच्या डाव्या पायाखाली लोमचा आहे, त्याच्या पायाखाली एक आपल्याला घोरपड बघायला मिळते, गोधा. तर मग अशी जर गोधा वाहन असलेली, घोरपड वाहन असलेली जर पार्वतीची मूर्ती असेल आणि ती शिवासह असेल तर त्याला हरगौरी असं म्हटलं जातं. तर ती अत्यंत देखणी आणि जगातली बहुधा एकमेव अशी ही निलंग्याच्या नीलकंठेश्वर मंदिरामध्ये डाव्या गाभाऱ्यामध्ये ही मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती मुद्दाम जाऊन पाहिली पाहिजे. परत परत प्रश्न तोच की जर उशिरा गेलं तर ती सालंकृत असते, त्यामुळे पूजेच्या वेळेला गेलं तर ते आपल्याला पाहायला मिळेल. की त्या नावामध्येच काय ते सांगितलेलं आहे, विलक्षण सदाशिव. ही खजुरावरची मूर्ती आहे, अशीच एक विलक्षण सदाशिवाची म्हणजे 4 पाय असलेली शिवाची मूर्ती. आता शिवाला आणि 4 पाय कशासाठी? शिव तर देव म्हणून आपण समजतो आणि मग त्याला 4 पाय कशाला? तर शिवाचा अभ्यास करताना जे 4 पाद मानले जातात, चर्या, क्रिया, योग आणि ज्ञान, ते 4 पाय या इथे पाद हे पाय या स्वरूपातच दाखवलेले आहेत. आणि ही एक वेगळी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अशीच तिथे अजून एक किंवा याला विलक्षण सदाशिवला चतुष्पाद शिव असंही म्हटलं जातं. ही मूर्ती मार्कंडा म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा मध्य प्रदेश मधल्या खजुराहोला बघायला मिळते. ही एक मगाशी मी सांगितलं संयुक्त मूर्ती, म्हणजे एकच देव नाही, अनेक देवांचं एकत्रीकरण एका मूर्तीमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. गडचिरोली जिल्ह्यात मगाशी मार्कंडीचा मी जो उल्लेख केला त्या मार्कंडीलाच ही ब्रह्मेशान जनार्दनार्क, हे पटकन नाव पण आपल्याला नीट घेता येत नाही, इतकं हे मोठं अगडबंब नाव आहे. पण ही मूर्ती समजावून घेण्यासाठी ब्रह्मदेव, ईशान शिव, जनार्दन विष्णू, अर्क सूर्य, तर अशा या 4 देवतांची एकत्रित मूर्ती ही आपल्याला इथे बघायला मिळते. आता मगासपासून मी बरेच वेळा म्हटलं सूर्य म्हणजे 2 कमळं पाहिजे, की इथे आपल्याला 2 कमळं बघायला मिळत आहेत. ब्रह्मदेव म्हटल्यानंतर श्रुक आणि श्रुव, कमंडलू, अक्षमाला ही त्याची आयुध असतात, ती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. विष्णू म्हटल्यानंतर चक्र, सुदर्शन चक्र हे आपल्याला बघायला मिळतं. एक हात त्याचा भग्न झालाय त्यामुळे आपल्याला ते तपशील नाही सांगता येणार. पण हे असे अनेक, आणि हा सूर्य आहे त्यामुळे त्याच्या पायाखाली तिथे तो अरुण आणि 7 घोडे हेही आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. असं हे 4 देवांचं एकत्रीकरण केलेली चतुर्मुख असणारी ब्रह्मेशान जनार्दनार्क अशी मूर्ती बघायला मिळते. अशा अनेक गावात सुद्धा मूर्ती असतील, त्यांचा आपण
डोळसपणे अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. पळसदेव हे गाव फारसं परिचित नाही. पुण्याहून सोलापूरला जायला लागलं की ते वाटेमध्ये उजनी धरणाचा जलाशय लागतो आणि तिथे असंख्य पक्षी निरीक्षक हे पक्षी पाहायला विशेषतः हिवाळ्यामध्ये जातात. आता यावर्षी तर ते अजूनही ते मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे आलेले पक्षी अजूनही ते बघायला मिळतात. पण तिथे त्या धरणाच्या पाण्यामध्ये 3 मंदिरं बुडालेली आहेत. 2 अगदी तळामध्ये आहेत. खूप दुष्काळाच्या वर्षी ती मंदिरं उघडी पडतात. ती खूप महत्वाची मंदिरं आहेत, यादव काळातली मंदिरं आहेत ती. पण हे जे जरा काठावर असणार सध्याच्या जलाशयाच्या काठावर पाणी भरपूर असतं, त्या ते अर्ध बुडलेलं असतं. पण त्यातला जो मुख्य भाग आहे, ज्या मूर्ती आहेत त्या वरच्या अर्ध्या भागात त्या त्या चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात. आणि ते मंदिर आतमध्ये गाभाऱ्यात ते त्रिदल मंदिर आहे, 3 गाभारे असलेलं मंदिर आहे. पण त्याच्यात मूर्ती नाहीये किंवा शिवलिंग पण स्थापलेलं नाहीये. याच्या बाहेरच्या बाजूला या सगळ्या रामकथेतली चित्र आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तो लंका दहनाला गेलेला मारुती हा आपल्या शेपटामध्ये तिथल्या असुरांना गुंडाळून टाकतो आणि तिथे ते त्यांनी तिथे अशोकाचं झाड दाखवलेलं आहे. त्या अशोकाच्या झाडाच्या इथे तो आलेला आहे. हे रामायण कथेतलं एक शिल्प आहे. या इथे राम आणि लक्ष्मण दोघंही धनुष्यधारी हे इथे आपल्याला बघायला मिळतात. याच्या पलीकडे इथे अशाच काही वेगवेगळ्या मूर्ती म्हणजे या रामकथेशिवाय काही मूर्ती इथे बघायला मिळतात. त्या इथे रावणाची प्रतिमा आहे. 10 तोंड आणि 20 हात असलेला धनुर्धारी रावण हा इथे आपल्याला बघायला मिळतो. म्हणून मी त्याला रामकथा मंदिर असं म्हणतो. रामकथा मंदिर पळसदेव हे साधारणतः डिसेंबर जानेवारी नंतर जर आपण तिथे गेलं ते मंदिरात आपल्याला जाता येतं. थोडा चिखल असू शकतो आजूबाजूला. फेब्रुवारी मार्च मध्ये गेलं तर हे मंदिर पूर्ण उघडं पडलेलं असतं. त्यामुळे रामकथा मंदिर आणि त्यातल्या प्रत्येक शिल्पाची कथा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता रावणाचा विषय आला लगेच रावण अवतीर्ण झाला. जशा मूर्ती असतात देवळामध्ये बसवलेल्या तसे वीरगळ असतात. आता वीरगळाची उपपत्ती कन्नड शब्दावरनं आहे का वीर गळून पडला की त्याच्या स्मरणाचं उभारलेलं स्मारक वाद आहे ते सोडून देऊ आपण. पण तिथे एका कुणातरी अज्ञात योद्ध्याच्या स्मरणार्थ एक वीरगळ उभा केलेला आहे. त्यातल्या वरून दुसऱ्या कप्प्यामध्ये हे इथे आपल्याला त्याचे 10 मुख आणि 20 हात दिसत आहेत. तो धनुर्धारी आहे आणि काहीतरी लांबट प्राण्यावर किंवा कदाचित रथावर उभा असलेला रावण आहे. तर रावणाचं शिल्पांकन हे वीरगळामध्ये कशासाठी हे आपल्याला नाही सांगता येत. आता रावणच आहे का कार्तवीर्य अर्जुन आहे याच्याबद्दलही काही मतभेद होऊ शकतील. पण अशी एक खूप वेगळी प्रतिमा आपल्याला विरगळावर कोरलेली असते. विरगळांवर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लेख कोरलेले नाही. कर्नाटकात ते जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ते विरगळ कोणाच्या स्मरणात आहे कधी उभारला आहे कळतं. इथे आपल्याला कळत नाही. हे आपण ज्या वेळेला पुण्यावरनं तामिनी घाटाने खाली उतरतो, माणगावला रस्ता म्हणजे मुंबई गोवा हायवे ओलांडून श्रीवर्धन हरिहरेश्वरला जायला लागतो. त्या वाटेमध्ये मोरबा नावाचं एक गाव लागतं. त्या मोरबा गावात मोठं असं एक टर्न आहे. तिथे डावीकडे एक कमान आहे. त्या कमानीतून गेलं तर कॅनॉलच्या कडेकडेने नाही तर डांबरी रस्त्याने आपण देगाव पर्यंत जाऊ शकतो. त्या देगाव मध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर 20-25 विरगळ आहे. त्यातला हा एक स्तंभ विरगळ आहे. त्या विरगळावरची ही प्रतिमा आहे. मुखेड मी मराठवाड्याबद्दल भरभरून बोलता येतं, भरभरून बोललंही पाहिजे. त्याच्यामध्ये समुद्र मंथनामध्ये लक्ष्मीच्या आधी जी बाहेर पडली ती ज्येष्ठा किंवा ती आपल्याकडे अलक्ष्मी असं तिला म्हटलं जातं. तर ती किंवा तिला अक्काबाई असंही म्हटलं जातं. आला अक्काबाईचा फेरा असं म्हटलं जातं. इथे ती तशी नाही आहे. पण इथे जर तिला वाहन दाखवलेलं असेल तर ते गाढव असतं. गाढव म्हणजे गाढवावर बसलेली अशी ती मूर्ती असते. तिच्या हातामध्ये केरसुणी आणि केरभरण आहे. तेही आपल्याला इथे दिसत. जर त्या तिथे तिचा ध्वज दाखवलेला असेल तर त्या ध्वजावर कावळा दाखवलेला असतो. तर अशी ही खूप वेगळी मूर्ती आहे. मुखेडला ही मूर्ती मुखेडच्या शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला जे अनेक देवकोष्ठ आहेत त्यातली ही एक मूर्ती आहे. सप्तमातृका हे तर आपल्याकडे खूप वेगळं आहे. अनेक ठिकाणी सप्तमातृका आपल्याला जसं 64 योगिनी दिसतात तसे सप्तमातृका दिसतात. वेरूळचे खूप छान बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. पुण्यावरनं आपण जर आळे फाट्यावरनं नगरला जायला लागलं तर वाटेमध्ये
टाकळी ढोकेश्वर असं जोडगाव, एक टाकळी गाव आहे, ढोकी गाव आहे. त्या ढोकीच्या वर एक लेणं आहे, हिंदू लेणं, म्हणजे बौद्ध किंवा जैन लेणं नाहीये ते, किंवा ब्राह्मणी लेणं त्याला म्हणतात. तर ते ढोकेश्वराचं लेणं, त्या लेण्यामध्ये डाव्या बाजूच्या भिंतीवर हा शिल्पपट कोरलेला आपल्याला दिसतो. आणि ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराहीच तथैंद्राणी चामुंडा सप्त मातरा असं त्या मातृका कोणत्या आहेत. आणि इथे आपल्याला म्हणजे आता शिल्पपटामध्ये आपल्याला बघताना उजव्या बाजूला गणेश आणि डाव्या बाजूला वीरभद्र असेही तिथे आहेत. आणि इतर ठिकाणच्या सप्तमातृकांपेक्षा वेगळं म्हणजे या वृक्षाच्या खाली बसलेल्या दाखवलेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक जी सप्तमातृकातली मातृका आहे प्रत्येकीचं वाहन हे खाली दाखवलं, हत्ती दाखवलेला आहे, नंदी दाखवलेला आहे, गरुड दाखवलेला आहे, हंस दाखवलेला आहे. असे सगळे त्यांची त्यांची वाहनं ही इथे आपल्याला कोरलेली दिसतात. आता सर्वात शेवटी गजलक्ष्मी, आता खरं आरंभी घ्यायला हरकत नव्हती, पण कैलास लेण्यांमध्ये जर आपण गेलो त्यातलं जे म्हणजे वेरूळची लेणी, कैलास लेणी, तर कैलास लेण्यात गेल्या गेल्या आपल्याला समोरच्या बाजूला एक अद्भुत प्रतिमा बघायला मिळते. वस्तुतः सपाट पृष्ठभागावर ते सगळं शिल्पांकन केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये त्रिमितीचा भास निर्माण केला. अलीकडच्या बाजूला जी कमळ दल आहेत ते कमळ आणि त्यांची पानं हे दाखवलेले आहेत, त्यामुळे त्याला एक त्रिमिती आलेली आहे. त्या गजलक्ष्मी ही त्याला भावई किंवा केळवा असं पण नाव आहे, पण केळवा हे नाव गोव्यामध्ये असतं आपल्याला. त्याच्यामध्ये एका देवीच्या मूर्तीवर दोन हत्ती जलाभिषेक करतायत असं ते चित्र असतं किंवा शिल्प असतं. तर इथे आपल्याला वरचे दोन हत्ती तिच्या ते दोन कलश घेऊन त्या देवीवर जलाभिषेक करतायत आणि खालचे जे दोन हत्ती दाखवले ते त्या पाण्यामध्ये तो कलश बुडवून भरून घेत आहेत सोंडेनी. अशा तऱ्हेचे शिल्पांकन आहे. अत्यंत म्हणजे बघत राहावं इतकं सुंदर असं हे शिल्प आपल्याला बघायला मिळतं. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती ज्या देवीच्या मस्तकावर अभिषेक करतायत, जलाभिषेक करतायत, ते हे चित्र आहे. शेवटी एक शेषशाही विष्णू म्हणजे मगाशी मी सांगितलं बसलेली म्हणजे स्थानक, त्यानंतर बसलेली म्हणजे आसन असतं, आणि मगाशी स्थानक म्हणजे उभी अशी पहुडलेली ही शेषशाही विष्णूची आपल्याला प्रतिमा बघायला मिळते. त्या इथे आपल्याला हा विष्णू आहे, त्याची ती पत्नी लक्ष्मी त्याचे पाय चोरताना दिसते. असे सगळं तिथे दशावतार कोरलेले आहेत, मधु पैठवा आहेत, हे सगळं ते व्यवस्थित कोरलेलं आहे. शेषशाही विष्णूच्या अत्यंत सुंदर मूर्ती महाराष्ट्रात असंख्य आडगावांमधून सुद्धा बघायला मिळतात. त्याची अवस्था नीट असते की नाही हा पुढचा भाग. आणि या विष्णूच्या बेंबीतून कमळातून कमळ बाहेर आलं कमळ, त्या कमळावर ब्रह्मदेव बसलेला अशी एक मूर्ती इथे पुण्यामध्ये देखील नारायणपेठेमध्ये 512 नारायण 581 नारायण तिथे माने गादी कारखाना आहे, त्याच्या त्या आतमध्ये दामल्यांचा वाडा आहे, तिथे हे शेषशाही विष्णूचं मंदिर आहे. आणि पितळ्याची 2 माणसांना उचलता येणार नाही एवढी जड 2 फूट लांबीची आणि 1.5 फूट उंचीची अशी शेषशाही विष्णूची पितळी प्रतिमा आहे. वेगवेगळे गोष्टी मूर्तीसाठी वापरल्या जातात, तसं ते धातू आहे ती मूर्ती. ही पाषाणातली शेषशाही विष्णूची मूर्ती आपल्याला मिळते. हे जे काही थोडक्यात मी आवरायचा प्रयत्न केला, मूर्तींबद्दल मूर्तींचा परिचय करून देण्याचा भाग आणि काही प्रत्यक्ष मूर्तींचं दर्शन हे मी तुम्हाला इथे घडवायचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न कसा काय वाटला आहे तुम्ही ठरवायचं आहे. मूर्तींबद्दल अनेक पुस्तकं आहेत, अनेक मार्गदर्शक आहेत, अभ्यासक आहेत, तर तुमच्या समोर मला बोलायची संधी मिळाली. टीमवीच्या लोकांनी ही मला उपलब्ध करून दिली, याच्यासाठी मला आभार मानण्यासाठी माझ्याकडचा शब्द तिथे लिहिलेला दिसला तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद म्हणजे तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही. धन्यवाद.